तुम्हाला तुमचा खर्च आटोक्यात आणायचा असेल, तुमच्या गुंतवणुकीचा प्रवास नुकताच सुरू झाला असेल, तुमच्या घरी तुम्हाला आवडेल एवढ्या प्रमाणात पैशाविषयी चर्चा होत नसेल, तुमच्या जबाबदाऱ्या आणि मजा-मस्ती यात समतोल साधताना तुमची कसरत होत असेल, तर हा व्हिडिओ आवर्जून पहा. कारण बर्नीच्या या एपिसोडमध्ये आपले पाहुणे आहेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी. कौस्तुभ जोशी यांनी अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून ते महाविद्यालयीन स्तरावर अध्यापनाचं काम करतात. एवढंच नव्हे तर सर गुंतवणूक कार्यशाळा सुद्धा घेतात. गेल्या 8 वर्षांपासून सर लोकोपयोगी अर्थविषयक सल्ले देण्याचं कार्य करत आहेत आणि गेल्या 7 वर्षांपासून ते लोकसत्तासाठी सलग लिखाण करत आहेत. चला, बर्नीवर आज आपण पैशाच्या फिलॉसॉफीविषयी प्राध्यापक कौस्तुभ जोशी यांच्यासोबत गप्पा मारूया. तुम्ही अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहात आणि पर्सनल फायनान्सवर सुद्धा तुम्ही सल्लासत्र घेता. तर अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स आणि पर्सनल फायनान्स यांचा परस्पर संबंध तुम्ही कसा जोडता? आता आपण अर्थशास्त्र हा विषय जेव्हा आपण शाळेत शिकतो, शाळेत अगदी बेसिक शिकवलं जातं. कॉलेजमध्ये सुद्धा ते कॉमर्स आणि आर्ट्सवाल्यांना थोडं जास्त एक्सपोजर असतं. तर अर्थशास्त्र हा विषय किंवा त्याचं नाव इकॉनॉमिक्स हे आलं कसं, हे एक गमतीशीर त्याच्यातलं एक वास्तव आहे. अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स या नावाची जर फोड केली तर त्याचा सोप्या भाषेतला अर्थ आहे की घर चालवण्याचं शास्त्र. म्हणजे हे अतिसुलभीकरण आहे, मी ओव्हर सिम्प्लिफाय करतो आहे, मला माहिती आहे. पण घर चालवायचं म्हणजे काय करायचं? सो यू मॅनेज युअर मनी अँड यू मॅनेज युअर होम. तर ते होम म्हणजे देश आहे, बेसिकली देश चालवायचा आपल्याला. मग ते जे देशातले फायनान्स मिनिस्टर आहेत तेच तुम्ही घरच्या लेवलवर फायनान्स मिनिस्टर असता. सो अर्थशास्त्र म्हणजे असा मोठा डोलारा, अर्थव्यवस्था किंवा काय सर्क्युलर फ्लो किंवा काय एक्सपोर्ट इम्पोर्ट, बॅलन्स ऑफ पेमेंट, असं ज्या त्या सगळ्या टर्म्स ज्या वापरल्या जातात त्यांनी लोकांना वाटतं की काहीतरी गंभीर आणि भयंकर कठीण प्रकार आहे. ऑफकोर्स मी असं म्हणत नाही की ते सोपं आहे, ते खूपच कठीण आहे समजायला. पण मी नेहमी काठावर पास झालो. पण लहान स्केलवर त्याचा विचार करायचा झाला तर आपण सगळे आपापल्या लेवलवर छोटे इकॉनॉमिस्टच आहोत. त्यामुळे पर्सनल फायनान्स हा अर्थशास्त्रातलाच एक छोटासा भाग आहे, किंबहुना फायनान्स हाच अर्थशास्त्रातला एक भाग आहे. म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट, ह्याच्यात फायनान्शियल मॅनेजमेंट करतात म्हणजे काय करतात, CFO नेमका काय करतो, तर तो कंपनीच्या पैशाच्या योग्य डिप्लॉयमेंटची त्याची जबाबदारी आहे. ट्रेजरीवाला माणूस काय करतो, तर त्याच्या कंपनीकडे जे पैसे आलेले असतात किंवा त्या कंपनीचे पैसे असतात ते योग्य पद्धतीने कसे वापरले जातील, एफिशियंट मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस. आता तुला लक्षात येत असेल तर तू 11वीत शिकलास, त्या इकॉनॉमिक्सच्या पहिल्या 4 लेक्चरपैकी कुठल्या तरी एका लेक्चरमध्ये येतं ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. सो काय हेच आहे ना. मग आता तुझ्याकडे घरामध्ये काय 5,000 रुपये आहेत आणि तुला दिवाळीसाठी ते कुटुंबियांवर खर्च करायचे आणि तू घरातला एकटा करता कमावता वगैरे आहेस, तर तू काय करतोस, तू 5,000 रुपयाचे फक्त फटाके घेतोस का? नाही घेत. मग तू काय विचार करतोस, थांब मग त्या 5,000 रुपयातून मी एक अशी कुठली तरी वस्तू घेऊ का EMIवर. मग काय आमच्या घरचा फूड प्रोसेसर कम काय मिक्सर वगैरे जरा जुना झाला आहे. मग तू दुकानात जातोस आणि विचारतोस की बाबा माझ्याकडे 1,000 रुपये आहेत तर काय होऊ शकतं का? तो हो का नाही साहेब, 1,000 रुपये तुम्ही आत्ता कार्ड स्वाईप करा आणि उरलेले एक 2-3 हजार रुपये ते आपण EMIमध्ये कन्व्हर्ट करू. आणि मग तू तुझ्या बायकोला छान एक हाय एंड फूड प्रोसेसर दिवाळीला घेऊन दिलास की तिला छान वाटतं, मुलांना कपडे. तू काय करतोयस, तू पैसेच मॅनेज करतोयस ना. त्यामुळे पर्सनल फायनान्स हा इकॉनॉमिक्सच्या पेक्षा वेगळा भाग नाही आहे. आणि हा गैरसमज आधी आपण दूर केला पाहिजे की अर्थतज्ञ लोक हे काहीतरी लोकांना न समजलेलं सत्यबित्य समोर आणतात. ते लोकांना न लक्षात आलेल्या गोष्टी सांगून देतात. म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो पर्सनल फायनान्समध्ये, तेव्हा जे लोक ते छान फॉलो करतात त्यांना 4-5 वर्षानंतर वाटायला लागतं. आणि ते हे माझ्याकडे लोकांनी कन्फेस केलेलं आहे की हे महत्त्वाचं आहे की तुम्ही ना 4-5 वर्षांपूर्वी आम्हाला जे सांगितलं होतं ना, ते सगळे पैशाचे नियम आहेत ना, ते आता आमच्या इतके अंगवळणी पडलेत
की आता आम्ही काही वेगळं करतोय असं वाटतच नाही आहे. म्हणजे हाच त्याच्यातला मेन मुद्दा आहे की ते सहज झालं पाहिजे, पण ते होत नाही, म्हणूनच त्याचं महत्त्व वाढतं. म्हणजे शिस्तबद्धपणा किंवा आयुष्याला एक शिस्त असणं हे नाही होत सगळ्यांच्या बाजूने, किंवा सगळ्यांना नाही साध्य होत, म्हणून ते साध्य करणं हा एक त्याच्यातला काय म्हणू शकता तुम्ही, एक थोडा असा टफ किंवा आव्हानात्मक भाग वाटतो. म्हणजे जसं डिसेंबर महिना जवळ आल्यानंतर बरेचसे जण न्यू इयर रिझोल्युशन्स करतात आणि त्याच्यामध्ये एक जिम लावण्याचं रिझोल्युशन असतं. आम्ही करतो नेहमी. सो त्याच्यामध्ये मी आहे तुमच्या बाजूनी. तर ते सुरू झाल्यानंतर ते 2-3 महिने छान चालतं. ते असं होत नाही. म्हणजे काही तिकडे असलेले, म्हणजे पहिल्या वेळेला आपण गेलो की आपल्याला तिकडे असे सगळे एकदम हुज हू दिसतात की हा अमुक वर्ष आहे, तमुक वर्ष आहे. तर तो काय करत असतो, तो ॲक्च्युली खूप छोटंसं काम सिस्टमॅटिकली करत असतो. आणि लोकांचा पैशांच्या बाबतीतला दृष्टिकोन काय असतो की काहीतरी एक ग्रँड काम झालं पाहिजे, आणि हेच पर्सनल फायनान्समध्ये नको आहे. तुम्ही छोटी छोटी कामं ही डिसिप्लिन्ड पद्धतीने करा की तुमचं टार्गेट अचीव्ह होणार आहे. सो हा म्हणजे युजली ज्या चर्चा रंगतात पर्सनल फायनान्सच्या, त्याच्यात त्याला थोडा माझा वेगळा ॲटिट्यूड आहे माझा त्या बाबतीत, की असं हे खूप मोठं नाही आहे. म्हणजे आम्हीच लोकांना हे शिकवतोय आणि आम्हीच हे सांगतोय की हे खूप मोठं नाही आहे, कारण हे तसंच आहे. म्हणजे मोठी लोक काय करतात, तर इतरांना न जमलेल्या गोष्टी ते सोप्या पद्धतीने करतात, म्हणून ते मोठे असतात. सो ह्याच्यात तुम्हाला कुठलेही लॅब टेस्टिंग नाही आहे, काही रिसर्च करायचा नाही आहे. यू हॅव टू ओनली फॉलो प्रिन्सिपल्स ऑफ युअर लाईफ. सो मनी अँड लाईफ कॅनॉट बी सेपरेटेड. सो आयुष्य हे पैसा आहे आणि पैसा हे आयुष्य आहे. म्हणजे हे थोडं मटेरियलिस्टिक वगैरे, आता तू माझ्यावर शब्द फेकशील लगेच. मी नाही फेकणार. हां, की हे काय आहे, सगळं पैशाने सगळंच विकत घेता येतं का? नाही घेता येत ना, पण लागतोच ना पैसा. त्याच्यामुळे आयुष्यातून पैसा नाही वजा करतायत. आत्ता अगदी आपण हे बर्नीचं पॉडकास्ट करतोय त्यावेळेला जी आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी घडतायत, नित्य नवीन, दर महिन्याला नवीन नवीन, हो. त्या कशासाठी घडतायत? त्याच्यामागे काय आहे? पैशाचीच लालस आहे ना, ती लालस आहे. सो पर्सनल फायनान्समध्ये लालसा हा भाग बाजूला काढायचा आहे, कारण आपण काय कुठे राज्यकर्ते होणार नाही आहोत. आपण आपल्या आयुष्यावर राज्य करायचं आहे, त्याच्यासाठी पैसे लागणार आहेत. ते कसे कमवायचे, ते कुठल्या मार्गाने कमवायचे, आलेला पैसा टिकवायचा कसा, हा पैशाचा विचार करणं ही पर्सनल फायनान्सची पहिली पायरी आहे. आणि म्हणून अर्थशास्त्र हे डायरेक्ट लॉ ऑफ डिमांडवर येत नाही. आधी अर्थशास्त्राची फिलॉसॉफी असते किंवा कुठल्याही शास्त्राची फिलॉसॉफी असते, तत्त्वज्ञान. त्यामुळे पैशाचं तत्त्वज्ञान समजून घेणं हे पर्सनल फायनान्स समजून घेण्याची पहिली पायरी आहे. मुळात आपण का करतोय हे? बरोबर. म्हणजे तो आपल्या ऋषी मुनींना जे आधी मग प्रश्न पडायचे की सुरुवात त्याच्यापासून होते की हे का चाललंय सगळं. तर हे प्रत्येकाचं आहे. म्हणजे आता आधुनिक म्हणजे जमान्यामध्ये मी मध्ये एक काही वर्षांपूर्वी इकेगाईचं पुस्तक वाचलेलं, या नावाचं, जॅपनीज फिलॉसॉफी आहे, की त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की तुमच्या आयुष्याची इकेगाई तुम्ही ठरवा. तर म्हणजे काय, इट्स ऑल अबाउट फिलॉसॉफी दॅट हाऊ यू आर गोइंग टू लिव्ह युअर लाईफ. तुम्ही कसे जगताय. आणि हे प्रत्येकाला आयुष्याच्या टप्प्यावर उमगतं. काही जणांना 20शीत, काही जणांना 30शीत, काही जणांना 40शीत. सो ते त्यांचं आयुष्य आहे. तिथे आपण कॉमेंट करण्यात काही अर्थ नाही, कारण तो आपला प्रांत नाही. त्यामुळे अर्थशास्त्र आणि पर्सनल फायनान्स हे अजिबात वेगळे विषय नाहीत. ते एकमेकांमध्ये इतक्या घनिष्ठ पद्धतीने गुंतलेले आहेत की तुम्हाला तुमचे इकॉनॉमिक डिसिजन्स घेणं हे का महत्त्वाचं आहे हे कळायला लागतं जर तुम्ही अर्थशास्त्र शिकलात तर. म्हणजे आता ओघानेच आलं म्हणून सांगतो की मी जर अर्थशास्त्र शिकलो नसतो तर अनेक डिसिजन जे आयुष्यात घेतले जातात ते कदाचित मी भावनेच्या आधारे जाऊन घेऊ शकलो असतो, किंवा घेतलेही असते रादर. म्हणजे अजूनही काही सगळे डिसिजन भावना बाजूला ठेवून घेता येत नाहीत. आपण माणसं आहोत. आपण अजूनही टचवूड आपल्या शरीरावर आणि मनावर रोबो कंट्रोल नाही करत, सायफाय मूवीजसारखे. बट समवेअर यू लुक अपार्ट की अरे हां बाबा, ह्या माणसाचे डिसिजन आहेत ना हे इतरांपेक्षा वेगळे असतात. सो तो काय करतो, तो इकॉनॉमिक्स फॉलो करतो. तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की छोट्या गोष्टींची शिस्त लावायची असते आणि मग आपला मॅनेजमेंट करायचं असतं. त्या छोट्याच गोष्टींची वरनं एक प्रश्न सुचतो अडचणीचा जरा, की पूर्वी कसं होतं
ATM मध्ये जाऊन पैसे काढावे लागायचे. बरोबर. महिन्यातनं तीनदाच फुकटात काढता यायचे. नंतर मग 20 रुपये चार्ज किंवा काही ठिकाणी 5 वेळा. तर मग ठरलेलं असायचं की बाबा एवढी रक्कम काढायची आणि ती महिनाभर पुरवायची आणि त्यामुळे आपोआप थोडीफार काटकसर व्हायची. आता UPI आलंय, अजिबात विचार केला जात नाही. आपण छोटे 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 जे एवढाच आहे 20च आहे 50च आहे 100च आहे 200च आहे असं करत करत खर्च करत जातो. आणि मग 4 दिवसांनी 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी अरे Balance कमी संपले झाला. पैसे हो, माझे हो, सगळे. हो. तर मग काटेकोरपणे खर्च करायची शिस्त लावायची आहे. ती नेमकी कशी लावायची? बापरे, हा एक म्हणजे गंभीर प्रश्न आहे. गंभीर अशा करता आहे की पैसे कसे खर्च करायचे ह्याची शिस्त तेव्हाच लागेल जेव्हा मला कुठे पैसे खर्च करायचे ह्याचे माझे पॅरामीटर्स ठरलेले असतील. तू जे म्हणतोयस की माझ्याकडे मोबाईलमध्ये वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये पैसे स्टोअर्ड आहेत, UPI फॉर दॅट मॅटर, आणि मी गेलो आणि पटकन पेमेंट केलं आणि वस्तू घेतली, तर ती प्रोसेस आहे ना, ती वस्तू घेण्याची पेमेंट करण्याची प्रोसेस सोपी झाली. पण लोकांची ती वस्तू घ्यावी का हा विचार करायची प्रोसेस सिम्प्लिफाय झाले का? मी ही वस्तू का घेतोय? ही वस्तू मला सहज ॲक्सेस असल्यामुळे मी घेतोय का? इम्पल्स पर्चेस. इम्पल्स हा अजून एक वेगळा मुद्दा. ती गरज नसताना घेतलेली खरेदी असू शकते हा एक मुद्दा. आणि ती आत्ता गरज आहे का? म्हणजे मी आज आत्ता जे पेमेंट करून वस्तू घेतोय ते आत्ताच्या ऐवजी मी जरा विचार करून 1-2 दिवसांनी घेऊ शकतो का? सो पहिली पातळी काय आहे, पहिली पायरी ह्या सगळ्याची, की तुमच्याकडे स्वतःचा खर्चाचा एक अंदाज आला पाहिजे. म्हणजे तू म्हणतोयस UPIमुळे पटापट लोकांच्या हातात पैसे उरत नाहीत वगैरे, असे काही लोक माझ्या माहितीत आहेत. मी स्वतःसुद्धा हा प्रयोग केलेला आहे की सलग 90 दिवस म्हणजे 3 महिने रोजचा पैचा खर्च लिहून काढायचा. आणि मी ऑनेस्टली सांगतो, कन्फेसच करतो, मला याच्यात काही लाज वाटत नाही, मी जेव्हा पहिल्यांदा ह्याला सुरुवात केली तेव्हा मला माझे 2 आठवड्याचे खर्च लिहिता आले नव्हते. म्हणजे मीच लोकांना शहाणपणा शिकवत होतो. म्हणजे आळस करत होतात की आठवत नव्हतं? नाही, ही सवयच नाही ना. रोजच्या रोज लिहित. मग मला लक्षात आलं, आता तुमच्या पॉडकास्टचं नाव बरणी आहे ना, सो जुन्या काळी बरणीत पैसे ठेवायचे लोक, त्या चिनी मातीच्या बरण्या असायच्या. सो इंटरेस्टिंग मला लक्षात आलं की पूर्वीच्या लोकांना ती सवय कशी होती ह्याचं कारण रोज खरेदी विक्री हा मॅटरच नव्हता. माझ्या एका मित्रांनी मला एक गंमत सांगितली की तो शिक्षणासाठी मुंबईत आला आणि तो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईत आला होता. तर तो म्हणजे तुमची मजा आहे रे, तुम्हाला रोज खरेदी करायला मिळते. आणि मला काही कळायचंच नाही. म्हणलं अरे असं कसं म्हणतोस तू? तो म्हणतो की अरे मी ज्या भागातून येतो ना तिथे आठवडी बाजार असतो, त्यामुळे आम्ही आठवड्यात एकदाच खर्च करतो. ह्याही गोष्टीला मी म्हणतोय त्याला 20 वर्ष झाली. सो आता तशी परिस्थिती नाही. आता सगळीकडे सगळं टक 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 मोबाईलवर डायल केला की घरी यायला लागले. खूपच कमी भाग भारतातले असे राहिले जिथे ॲक्सेसिबिलिटी हा इश्यू आहे. त्याच्यामुळे मला पैसे खर्च करायची सोय आहे, मला पैसे खर्च करायचं स्वातंत्र्य आहे. ह्या 2 गोष्टी माणसाला खूपच खर्चिक बनवतात. तर इन्सेंटिव्ह मिळतं, इन्सेंटिव्ह मिळतो. मग मी लक्षात घेतलं की जुन्या काळी गृहिणी ज्या होत्या त्या त्यांच्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या. कालनिर्णयवर लिहून ठेव. कालनिर्णयाचं डिझाईन तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यात उजव्या बाजूला एक अशी डेडिकेटेड पट्टी असते आणि त्याच्यामध्ये अशा 1, 2, 3, 4 असे दिवसाची जागा असते. ते कशासाठी आहे? ते तिथे लोक त्या दिवशीचा काही वेगळा खर्च म्हणजे सिलेंडर बुक करणे किंवा काय इन्शुरन्सचा हफ्ता वगैरे असं लिहून ठेवतात. सो ते प्लॅन्ड होते ना. मी आज आपण ज्याला नोटवर सेव्ह करूया, कीप नावाचं ॲप आहे, ते हे सगळं आपल्याकडे आहे. मग आपण का नाही याच्यात पडत पुढे? ह्याचं कारण आपल्याला स्वतःला शिस्त लावायचीच नाही आहे. सो ही एक पैशाची गमतीशीर बाब बघ की मला जर शिस्त लागली पैशाची तर मग मला खर्च करायला नाही जमणार. कारण एकदा आपल्याला शिस्त लागली की आपणच आपल्याला फसवत नाही. सो ही पहिली पायरी आहे. म्हणजे ज्या तरुण लोकांना असं वाटतं की आपल्याकडे पैसा टिकावा त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की माझा पैसा हा कसा खर्च करायचा याचा निर्णय मी माझ्या जबाबदारीवर घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी स्वतःला एक शिस्तबद्ध आयुष्यामध्ये बांधून घेतलं पाहिजे. म्हणजे असं बेफिकीर जगा, बेधुंद जगा वगैरे म्हणणं खूप छान आहे,
पण तुम्ही एकदा शिस्तशीर जगायला लागलात की तुम्हाला लक्षात येतं की ते अजून छान जगता येतं. हा विचार आहे त्यामागे माझा, मी जे म्हणतोय ते. बरोबर. मग तू म्हणतोस त्याप्रमाणे 3 महिन्याचे खर्च लिहून काढ. मी ते मागे केलं हा, होतं एकदा. हा. आजच खर्च लिहिले आधीच्या 3 महिन्याचे. मग कळलं की अरे माझं खाण्यावरती खूप खर्च होतोय. बघ, तर ते आधी कळत नव्हतं की मग. या गोष्टीवरती खर्च होतोय. अर्थशास्त्राची फिलॉसॉफिकल बाजू जशी आहे तशी एक सायकोलॉजिकल बाजू आहे. फिलॉसॉफिकल कळणं कठीण आहे, सायकोलॉजिकल कळून ते पचवणं खूप कठीण आहे. हे माझ्याकडे आहेत पैसे आणि मी केले खर्च आणि मस्तपैकी एक जाऊन झकासपैकी बर्गर आणि फ्राईज आणि एक कॉम्बो घेतला, हँड्स फ्री घातले आणि छानपैकी असं कुठेतरी कॅफेत खात बसलो, काय भारी वाटतं. एक लक्षात घ्या, म्हणजे यंग लोकांसाठी मुद्दाम पैसा खर्च करणं ही एक आनंद देणारी गोष्ट आहे, अनलेस अँड अंटिल तुम्ही मेडिकल स्टोअरवर जात नसाल. सो देर आर व्हेरी फ्यू एक्सपेन्सेस विच डज नॉट रिवॉर्ड यू हॅपीनेस. त्यामुळे खर्च करण्याचा जो एक मसला आहे तो आनंदाशी निगडीत आहे. मग आता विचार कर की तू स्वतःला खर्च करायचा नाही म्हणतो, तू आनंदाला तू व्यसन घालतोस. पण कमाईने नसलो तरी खर्चाने श्रीमंत व्हायला आपल्याला आवडतं. अर्थातच, हू वॉन्ट्स टू बी मिलेनियर असा तो प्रोग्रामच होता ना, कौन बनेगा करोडपती. पैसे कमवणं ही माणसाची एक अर्ज असते आणि ते खर्च करणं म्हणजे ती पैसे कमवायला माणूस खूप कष्ट करतो. म्हणजे तू वाक्य बघ ना, मी काय रक्ताचं पाणी करून हे उभं केलंय वगैरे सगळं. आणि खर्च करताना तो काय म्हणतो की मला याच्यातून छान मस्त वाटलं, आनंद मिळाला. आणि आपण का हे सगळं करतोय, जगात सगळेच जण का करतायत, तर आनंदी राहण्यासाठी आहे ना. म्हणजे पर्स्यूट ऑफ हॅपीनेस. तू विल स्मिथचा पिक्चर बघितला तर तो त्याच्या लहान मुलाला त्या एक $2-3 चॉकलेट्स देतो, तर तेवढंच तो अफोर्ड करू शकत असतो आणि त्याच्याकडे तेवढेच पैसे उरलेले असतात. तो एक खूप टचिंग सीन आहे आणि तो मुलगा तेवढ्याने खुश होतो. त्यामुळे पैसे खर्च करणं ह्यापासून तुम्ही स्वतःला थांबवायला लागलात ना, तर एका लिमिटनंतर तुम्ही उदास होता अँड नोबडी वॉन्ट्स टू टेक दॅट रिस्क. मग माणसं म्हणतात कर्ज काढीन मी, कसं होत नाही, आणि मग तुम्हाला एकदा त्याची सवय लागते, असं ती गाडी रुळावरून घसरायला लागते. हां, माझा एक प्रश्न होता की आता तुम्ही जे म्हणालात ना की बचत, आता समजा या गोष्टी केल्या तर आपण बचतीकडे येतो. तर एक असं लक्षात येतं मला की माझे जे मित्रमैत्रिणी आहेत, तर मित्र गुंतवणूक करतात पण मैत्रिणी करत नाहीत. त्या म्हणतात की माझे बाबा बघतील किंवा माझा नवरा बघेल, आणि माझ्याही घरी थोडी तशीच परिस्थिती आहे, माझी आई वगैरे ती काय लक्ष देत नाही. तर मग हे कसं काय होऊ शकेल की आपल्या घरातली महिलाही या गुंतवणुकीमध्ये सहभागी होतील? त्याच्यात आता हे जनरलाइज विधान आहे, आपण म्हणजे केस बाय केस वेगळं वेगळं त्याच्यात डील करू शकतो. पण माझं एक ऑब्झर्वेशन काय आहे, आपल्याकडे ना इन्व्हेस्टमेंट रिलेटेड डिसिजन मेकिंग हे घरातल्या कमावत्या माणसाकडे असतं आणि खर्चाशी रिलेटेड गोष्टी हे जी व्यक्ती शॉपिंग करते त्या व्यक्तीच्या हातात असतात. म्हणजे एक रफ तुला ढोबळमानाने एक गणित सांगतो की एक कुटुंब आहे 4-5 जणांचं, त्याच्यात जे काय अर्निंग मेंबर आहेत ते पैसे कमवतात आणि ते घरात आणून मग ते बायकोच्या किंवा आईच्या हातात देतात आणि ते देतात, ते तेवढे पैसे देतात त्याच्यात त्या माऊलीला घर चालवायचं आहे. म्हणजे तू मगाशी म्हणलास ना, शी इज डुईंग फॅब्युलस वर्क ऑफ इकॉनॉमिस्ट. ती अर्थतज्ञच झाली की, कारण तिला टार्गेट आहे की माझ्याकडे एवढे पैसे आहेत त्याच्यात मला घर चालवायचं आहे. म्हणजे ती काय करणार, त्या गरजांचं आणि ऑप्टिमम यूज करणार. त्यामुळे मग ती ठरवते की कुठला साबण आणायचा, किती धान्य आणायचं, कुठल्या क्वालिटीचा गहू तांदूळ आणायचा. म्हणजे हे ते डिसिजन होतं. पण तू बघ ना, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला मी आता ह्याच्यात आत्ता काही वर्षांमध्ये ह्याच्यात खूप फरक पडला आहे. पुढची पिढी अधिक जागरूक आहे. आधीच्या पिढीला बसलेल्या फटक्यांमुळे का होईना पण जागरूक आहे. पण इन्व्हेस्टमेंट करायला लोक आले की काय होतं, काय माहोल काय असतो की तिथे एक व्यक्ती येते आणि ती काहीतरी एक इन्व्हेस्टमेंटचं प्रॉडक्ट एक्सप्लेन करते आणि मग त्याचं चहा पाणी होतं आणि हे ये रे जरा इकडे, हां इथे सही कर, इथे सही का, हां जा तू, बाकी बघतो. काय अर्थ आहे? पण फॅमिली डिसिजन आहे का हा, असं लोक विचारतात. तर हो, हा फॅमिली डिसिजन आहे. कारण तुम्ही ज्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करताय त्याला विचारलंय का त्याच्या गरजा काय आहेत. लोकांनी
आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे बाजूला काढलेत, तर त्या मुलाला काय शिक्षण घ्यायचंय याचा तुम्हाला काय अंदाज आहे का? तुम्ही विश्वासात घेतलंय का कुणाला? आणि ह्याच्यासाठी फॅमिली बॉन्डिंग किंवा अटॅचमेंट खूप महत्त्वाचं आहे. सो हा खूप नाजूक विषय तुम्ही म्हणजे मला बोलतं करण्याच्या निमित्ताने काढला आहेत. कारण जर तुमच्या घरात सदस्यांना मत व्यक्त करायची संधी मिळत नसेल तर ते गुंतवणूक आणि वगैरे हे लांबचे विषय राहिले. आता ही एक गोष्ट, सगळ्या घरात असं नसतं. भारतात परिस्थिती अजून बरी आहे, आपली पाश्चात्य जग आपला अजून झालेलं नाही आहे. तिथे काय म्हणतात मोकळेपणा आहे त्याच्यामध्ये, इगॅलिटेरियन. सो आपल्याकडे तसं नाही आहे. पण आपल्याकडे हा ठीक आहे हे बघून घेतील, किंवा आत्ताच्या मुली नवऱ्याला तो वगैरे म्हणतात, त्यामुळे तो बघून घेईल. सगळं काय मीच बघायचं का, हा एक त्याच्यात मुद्दा आहे. तर असं जे म्हणतील त्या पुरुषांचीही जबाबदारी आहे की हो हे तुला समजून घेतलं पाहिजे, इथे बस शेजारी. हे काय मी न्यूक्लिअर फिजिक्स वगैरे सांगत नाही आहे, किंवा मी तुला काय कुठल्या तरी मायक्रोबायोलॉजीमधल्या जंतूंविषयी काही लेक्चर देत नाही. इट्स व्हेरी सिम्पल. आपले पैसे आपण कुठे डिप्लॉय करतोय आणि हे आपण का करतोय. हां, ह्याच्यामध्ये दोघांमध्ये भांडण व्हायला लागली तर मग तो फॅमिली मॅटर आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय येणार नाही. त्याच्यामुळे तो डिस्क्लेमर जसा आपण खाली देतो तसा मुद्दा तोच असतो की पटवून द्यायचंय हे बरोबर आहे, रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे जसं आता एक अपेक्षा असते की बाबा, आणि ती बरोबर आहे अपेक्षा, पुरुषांनाही स्वयंपाक यायला हवा. होय. हां, तसं बायकोने सुद्धा गुंतवणुकीच्या बाबींमध्ये लक्ष घालायला हवं आणि सगळं नवऱ्यावर ढकलून देता कामा नये की तूच बघ काय ते मला नाही कळत किंवा मला नाही त्यात इंटरेस्ट वगैरे असं करता कामा नये. पण मग तुम्ही असं म्हणताय की कारण समोरच्याला विश्वासात घेऊन केलं पाहिजे, याचा अर्थ बायकोला म्हणा किंवा आईला म्हणा, तिला हे विचारायला मुलीला, हवं आता की मुलीला की तुझ्या आकांक्षा काय आहेत, तुझी स्वप्न काय आहेत, तू 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुला काय हवंय किंवा 15 वर्षांनी तुला काय हवंय, काय डोक्यात आहे. मग त्यानुसार आत्तापासून तुला तयारी करावी लागेल. म्हणून इथे ये, बस आणि मी शिकवतो. असं खूप ब्रॉड लेवलचं बोललास. मी एकदम सिम्प्लिफाय करतो. दरवर्षी 1 फेब्रुवारीला गव्हर्नमेंट बजेट मांडतं. फॅमिलीनी बजेट मांडावं. पुढच्या 1 वर्षात काय विषय आहे आपल्या घरामध्ये, कुठे काही फंक्शन आहेत का, कुणाची लग्न मुंज किंवा काही कुठले असे आपले खर्च येणार आहेत का की ज्यासाठी आपल्याला पैसे लागणार आहेत. किंवा आत्ता समजा मुलगा किंवा मुलगी 8वीत आहे, याचा अर्थ 4 वर्षानंतर 12वी आहे. म्हणजे मग त्याचे क्लासेस आले. मग इंजिनिअरिंग आणि मेडिकल असेल तर तो विषय खोल होतो. मग त्यातून कॉमर्स, सायन्स, आर्ट्स वगैरे मॅटर असतील तर त्यातल्या त्यात परिस्थिती परवडेबल असते. मग अचानक समजा एखाद्याने सांगितलं की मला काय कोडिंग आणि एडिटिंग किंवा असं काहीतरी करायचं आहे, तर त्याला तो 1,00,000 1,15,00,000 रुपयाचा सेटअपच फक्त त्याचा लागतो. मग ते अचानक अरे बापरे हे अचानक पैसे लागणार, हे कशाला आहे, गरज आहे का तुला याची. आणि होतं कसं, इकडे थोडा पिढीचा प्रश्न काय झाला आहे की आपण ज्या जनरेशनमध्ये आहोत ना, त्यांना गोष्टी 90च्या दशकानंतर ॲक्सेसिबिलिटीच्या दृष्टीने कधी प्रॉब्लेमॅटिक नव्हत्या. म्हणजे तू अमुक एक गोष्ट नाही हे आजूबाजूला बघितलेलंच नाही आहेस. व्हेरॅज आत्ता जे 40 पण नाही, आत्ता जे 50च्या पुढचे पालक आहेत त्यांनी त्यांच्या लहानपणी भारतातच एकूण एक टंचाई सदृश परिस्थिती बघितलेली. त्यामुळे ते कॉन्झर्वेटिव्ह असतात. म्हणजे विचार कर, एक छोटं उदाहरण देतो. आमच्याकडे एक गंमत घडली होती. एका मुलाला जॉब लागला आणि त्याने पहिल्या पगारातून SIP काढली आणि मला त्याने सांगायला फोन केला. मला खूप भारी वाटलं. म्हटलं मग फक्त SIPच काढलीच काय? नाही सर असं नाही, SIP पण काढली आणि आईवडिलांना आणि दिदीला गिफ्ट पण घेतली. मी म्हटलं मग तुला घरी गेल्यानंतर काय म्हणाले, काय सर ते म्हणाले कशाला गिफ्ट घेतली. मी म्हटलं मग तुला काय वाटलं. आता बघा मी SIP पण केली, म्हणजे मी चांगलं काम केलं. म्हटलं माझा पहिला पगार आहे तर म्हटलं काही गिफ्ट घेऊन जावी. तर मी म्हटलं तू ती गिफ्ट किती रुपयाची घेतली हे सांगितलं नसतंस ना तर कदाचित रिएक्शन सौम्य आली असती. कारण त्यांचं कसं झालं, अरे बापरे एवढे पैसे तू एका दिवसात खर्च केलेस. कारण बऱ्याचदा वडिलांच्या रिटायरमेंटचा पगार आणि मुलाचं स्टार्टिंग पॅकेज ह्याच्यातली
जी गॅप आहे ती खूप कमी आहे. त्यामुळे मुलांना दिसायला लागले पैसे, आधीच्या पिढीला दिसले नव्हते. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा एकदम प्रोटेक्टिव्ह बनला. थोडंसं एक कुटुंबामध्ये हे का वातावरण आलं की मी सगळे डिसिजन घेतो, कारण त्या करत्या म्हणण्यापेक्षा कमावत्या. काही घरामध्ये बायकांवर कमावत्याचा रोल असतो, अशीही घरं मी बघितलेली आहेत. ते जी कमावती व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या हातात ऑटोमॅटिकली कंट्रोल येतो आणि मग तिला त्या व्यक्तीला असंही वाटू शकतं, मे बी, आय डोंट नो, की हे उगाच सगळ्यांना कळायला नको आपल्याकडे किती पैसे आहेत. त्याच्यात अनेक वेगवेगळे पदर असतात की आपल्याकडे खूप पैसे आहे ते कळलं तर त्या पैशाला पाय फुटतील की काय. जेव्हा लोकांना पर्सनल फायनान्स रिलेटेड गायडन्स द्यायला मी सुरुवात केली तेव्हा मला इतक्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन झालं की आपला समाज दिसतो तेवढा सिम्प्लिफाईड नाही आहे आणि पैसा हा त्या सगळ्याच्या मुळाशी आहे. त्याच्यामुळे हे अजून व्हायला वेळ लागेल. बरं, दुसरं की ती मुलगी किंवा ती आई किंवा ती बायको ह्यांना कधी शाळेत शिकवलं आहे का पैसा काय असतो? आहे का आपल्या व्यवस्थित सोय? आपल्याला पण नाही शिकवत. तुम्ही कॉलेजमध्ये आलात 11वी त्याच्यानंतर तुम्हाला इकॉनॉमिक्स आलं. 9वी-10वीला 20 मार्काचं इकॉनॉमिक्स होतं मी असताना. म्हणजे पैसा हा विषयच नाही. आत्ता 10वीच्या मुलांना इन्कम टॅक्स आहे. ICSE CBSEच्या सिलेबसमध्ये जे तुम्ही 11वी-12वी शिकलात ते त्यांना शाळेत शिकवतात. दे नो अबाउट मनी. SSE हो, 10वीच्या गणितामध्ये GSTची इंट्रोडक्शन आहे. टॅक्सेशन सिस्टीम काय असते, अगदी बेसिक कॅल्क्युलेशन आहे. पण म्हणून एखाद्या रॅपर त्या 10वीच्या मुलाने बघितलं त्याला माहिती असतं CGST HGST. म्हणजे तुमच्याबद्दल म्हणजे तुम्ही असं नाही, तुम्हाला टिवायला गेल्यावर कळलं टॅक्सेशन काय प्रकार आहे. तो पण ज्यांना टॅक्स विषय होता त्यांना. हां, ज्यांनी इंजिनिअरिंग वगैरे घेतली त्यांना नाही, टॅक्स भरायचा सगळ्यांनी. सो आपल्याकडे पैशाची संबंधित गोष्ट किंवा आपण ज्याला म्हणतो फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा पर्सनल फायनान्स हा शालेय वयामध्ये मॅन्डेटरी शिकण्याचा विषय नसल्यामुळे पण हा एक प्रश्न तयार होतो की ज्याला त्याच्यातलं कळतं त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. नाही, दादा आहे ना, दादाला सगळं व्यवस्थित कळतं आणि दादाला खरंच कळत असतं, पण दादालाही काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं मॅनेज करायला. पण तुम्हाला कळलं तर पाहिजे की तो काय करतोय. आता ह्या पुढच्या लोकांमध्ये हा प्रश्न कमी येईल. आता ह्याचं कारण से वाढला ना. काय करतोयस रे तू, कुठे पैसे गुंतवतोयस, माझ्या नावावर गुंतवणूक करतोय, मला कळलं पाहिजे कुठे गुंतवणूक चालली. इतक्या फ्री लेवलला नवरा आणि बायको हे बोलतायत. हा असा समाज तयार व्हायला पण काही दशकं उलट्याला लागलीच की रे. ITR भरताना नाही तर प्रॉब्लेम होतो ना. हो, ऑफकोर्स, तो वेगळाच विषय. त्याच्यामुळे बऱ्याचदा आजकाल इन्व्हेस्टमेंट डिसिजन एकत्रही घेतले जातात. ह्याचं कारण दोघांनी मिळून लोन घेतलेलं असतं. अशाही केसेस मी बघितले आहेत की दोघांनी एक्सपेन्सेस शेअर केलेले असतात की तू हे सगळे खर्च बघ, मी हे सगळे खर्च बघेन आणि एवढे पैसे सेव्हिंगला राहिले पाहिजेत. मग त्यातल्या त्यात जो एफिशियंट असतो तो ते डिसिजन घेतो. इट विल टेक टाईम. आपण फार घाई करतोय आणि भारतीय लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, हे माझं मत आहे, की आपल्याला प्रचंड घाई असते सगळ्या गोष्टींची. आपल्याकडच्या लोकांना बँकेत अकाउंट उघडून तिथे पैसे जमा करायचे असतात आणि त्या पैशातून बचत करायची असते. हे शिकवण्यात सरकारला 50 वर्षाचा वेळ लागला. जस्ट इमॅजिन 1990s काहीही नव्हतं. म्हणजे मी कायम म्हणजे माझ्या पिढीच्या लोकांचं उदाहरण देतो बऱ्याचदा की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा टेलिफोन पण नव्हता आणि मी जेव्हा इकॉनॉमिक्सचं पोस्ट ग्रॅज्युएशन करून बाहेर पडलो तेव्हा माझ्या मोबाईल फोनमधून ईमेल पाठवता यायला लागला. सी द लेवल ऑफ ट्रान्झिशन. आणि मी काय रिपीटर नव्हतो, मी सगळं दरवर्षी छान पास होत होतो. सो जस्ट 20 years स्पॅन अँड द एंटायर वर्ल्ड हॅज चेंज्ड. एक प्रश्न विचारा. आता तुम्ही जे बोललात ना वयाबद्दल की शाळांमध्ये आपल्याला शिकवलं जात नाही, आणि मी तुमचा एक दुसरा पॉडकास्ट बघितला होता कदाचित कालनिर्णय, हां, ज्यात तुम्ही म्हणाला होतात की वय हे खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे गुंतवणुकीमध्ये. तर
आपल्या घरात ते कसं काय राबवतात. मी एक रेड एलिओचा एक व्हिडिओ बघितलेला. त्यात ते म्हणाले की ते 11 वर्षाचे असल्यापासून त्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केली होती. बरोबर. त्यांनी सुरुवातीला ट्रेडिंग केलं होतं, करेक्ट. पण त्याला एक्सपोजर मिळालं त्या गोष्टीशी. तर आपल्या घरात हे कसं काय करता येईल? ते कसं करता येईल त्याची एक गंमत आहे की इथे जरा तुमची सामाजिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. म्हणजे आपल्याकडे एक गंमत आहे की अमुक अमुक ह्यांनी वयाच्या एवढ्या वयात असतानाच शेअर मार्केटमध्ये डीलिंग सुरू केलं. बाकीचे लोक जेव्हा पार्कमध्ये खेळत होते तेव्हा ते आपण जरा ह्या सगळे जे लोक आहेत ना स्टॉलवर्ड्स, त्यांची घरची परिस्थिती पण एकदा बघायला पाहिजे की त्याचे वडीलच स्टॉक ब्रोकर होते. ते गवयाचा पोर सुरात रडतं म्हणतात ना आपल्याकडे. त्याने लहानपणापासून जर ते बघितलेलं आहे तर त्याला ऑब्व्हियसली ते बाळकडू मिळतंच ना. तर ज्या घरामध्ये हे पैशाशी संबंधित वातावरणच नाही त्याच्यासाठी बर्नी काम करणार आहे. म्हणजे हे तोंडेखलं कौतुक नाही आहे. आम्ही जिथे जिथे पॉडकास्ट करत असतो किंवा जिथे जिथे व्याख्यानं देतो त्यात आम्ही काय सांगतो की तुम्हाला माहिती असेल त्या लोकांना हे सांगा. ज्या घरातल्या माणसाने आयुष्यभर पोस्टात पैसे ठेवलेत किंवा तो नाहीच आहे फायनान्शियली अवेअर, तर त्याच्या मुलाला कुठल्या तरी बाहेरच्या सोर्समधूनच हे कळणार आहे. त्यामुळे ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून पण आपण लोकांना सांगितलं पाहिजे. एक उत्तम पिक्चर आला आहे, गावात छान रेस्टॉरंट उघडलं आहे किंवा अमुक अमुक ठिकाणी 50% ऑफचा सेल लागला आहे असं तुम्ही सांगता ना. मग तुम्हाला जर एक आर्थिक काही माहिती आहे किंवा इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट माहिती आहे आणि तुमच्या कलिगचा मुलगा आहे, तो काय कॉलेजमध्ये जायला लागला आहे, तुम्ही स्वतःहून का नाही सांगत अरे मी पाठवून दे एकदा त्याला माझ्याकडे, जरा सांगतो त्याला. बाकी त्याने नाही ऐकलं त्याची जबाबदारी. पण तू जसं म्हणालास की हे घरातून कसं सुरू होईल, तर त्याला एक इंग्लिशमध्ये त्याला एक छान शब्द आहे एन्डॉमेंट. तुम्हाला ते लाभणं आवश्यक आहे तशा प्रकारचं वातावरण. आणि तुम्ही म्हणाल की बरं आता नाही आमच्या घरी तसं, तर तुम्हाला कोणी रोखलेलं नाही आहे. रोज एवढे 30-30 पानाचे पेपर छापून येतात त्या पिंक लाईट कलरमध्ये, फायनान्सचे पेपर्स येतात. तुम्ही वाचायला कधी सुरुवात केलीत का? वेगवेगळ्या कंपन्यांची ॲप्स आहेत, शेअर मार्केटवर चॅनल आहेत. भले तरी ते चॅनलीय पॉईंट ऑफ व्ह्यूने चालवत असले तरी सुरुवात तर करा. बरं दुसरं, हे सगळं तुम्हाला स्वतःहून येऊन कुणी का सांगावं? तुम्हाला व्हायचं आहे ना श्रीमंत. मग तुम्ही काय करणार आहे? शोध स्वतः घेतला पाहिजे. ऑफकोर्स स्वतः शोध घ्यायलाच हवा, निमित्ताला वाव नाही. हां, म्हणजे कोणतरी तुमचा एक मित्र आहे आणि तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय, मग तुम्ही त्याला कधी जाऊन भेटलात का? किंवा असं झालं का काही की तू इन्व्हेस्ट करतोयस ना रे, प्लीज मला सांगशील का जरा, मला काय माहीत नाही. कदाचित तो तुम्हाला सांगणार नाही. मग तुम्ही जरा थोडे काय म्हणतात अधिक ॲग्रेसिव्ह बघतोच आता. किंवा तो काय त्याला पण छान वाटेल, अरे हो का नाही सांगतो ना तुला, म्हणजे बाबा तुझी रिस्क आहे, अरे नो प्रॉब्लेम माझी रिस्क आहे. कुठेतरी आईस ब्रेकिंग तर करा. आणि हे तुमचं तुम्ही का नाही करायचं? जर तुम्हाला शॉपिंगच्या चांगल्या वेबसाईट शोधता येतात, तुम्हाला वन डे पिकनिकला कुठे जायचं हे बरोबर शोधता येतं, तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण शोधता आल्या पाहिजेत. आणि फ्री मार्केट आहे, 25 वर्षापूर्वीचा काळ नाही आहे, लायब्ररीत नाही जायचं आहे तुम्हाला. हां, तुम्ही मोबाईल उघडल्यानंतर तुमच्याकडे पूर आहे. म्हणजे इनफॅक्ट चुकीची माहिती देणारे जास्त लोक आहेत. त्या सगळ्या गाळातून आता सगळेजण तर आर्थिक सल्लागारांकडे जात नाहीत. म्हणजे जायला परवडणार पण नाही, ते शक्यच नाही. ज्याने आत्ताच नुकतीच सुरुवात केलेली आहे तो म्हणेल की मला स्वतःला अभ्यास करायचा आहे, मला जाणून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की गाळ बराच आहे, बरोबर. तर मग तो गाळ बाजूला सारून नेमकं कोणाचं ऐकावं, तर ते ठरवायचं कसं? सुरुवातच मुळात कुठून करायची? कारण मी चालू केलं पहिलं आणि मी म्हटलं पहिलं अर्थातच डोक्यात असतं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. तर मी 1 वर्षात 1 कोटी कसे कमवू, हे जर पहिला माझा कीवर्ड असेल, बरोबर, तर जे व्हिडिओ येतील ते सगळे मला माझी दिशाभूल करणारेच असतील. बरोबर. मग गृहीत धरून चालूया की डोक्यात पहिला विचार हाच येतो की मोहच येतो की मी वर्षातनं एवढे कसे कमवू, हे टाकणारा मुलगा आहे किंवा मुलगी आहे कोण आहे. तर त्यांना काय सल्ला द्याल की सुरुवात इथून करा, बेबी स्टेप्स, किंवा असं सुरू करत जा? तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, त्याच्यासाठी तुमची मदत कोणी करू शकत नाही. कारण पैसे कमावणं म्हणजे इन्कम, युअर मेन सोर्स ऑफ इन्कम, हा तुमचा नोकरी, व्यवसाय किंवा काय तुमचं दुकान,
फ्रीलान्सिंग जे असू शकतं. हम्म. तुमच्या पैशातून पैसा कसा निर्माण करायचा आहे हम्म. हा मेन आपला उद्देश आहे ना. म्हणजे पैसा बनाना बडी बात नाही आहे, पैसे से पैसा बनाना बडी बात आहे, असं जे एक छान वाक्य टाकलं जातं. तो पैशाने पैसा कसा बनवायचा. मग ट्रस्टवर्दी सोर्स कुठला आहे असं जर तू विचारलंस तर 2 मला महत्त्वाचे सोर्स वाटतात. ते म्हणजे वर्तमानपत्रामध्ये डेडिकेटेड अर्थविषयक लिखाण होत असतं हम्म. आणि मीच स्वतः गेले 7 वर्ष लिहितो आहे. आणि या लिखाणामध्ये कुठेही प्रॉडक्ट विकण्याचा हेतू नसतो. तर ते तुम्ही सुरुवातीला हळूहळू वाचायला सुरुवात केली पाहिजे. शेअर मार्केट म्हणजे काय किंवा म्युच्युअल फंडाविषयी सर्व काही अशी बेसिक माहिती देणारी पुस्तकं पण मार्केटमध्ये आहेत. आणि ती पुस्तकं लिहिणाऱ्यांचा उद्देश हा त्या पुस्तकाचं नाव वाचून पटकन मला फोन करून माझ्याकडून एक इन्व्हेस्टमेंट करा इतका कोता नाही आहे. त्यामुळे तुम्ही रँडमली कुठलंही पुस्तक घेऊ शकता, ॲक्च्युली रँडमली घेऊ शकता की जस्ट तोंड डोळं होण्यासाठी. तुम्हाला इकॉनॉमिक्स बेसिक शिकायचं असेल तर 11वी-12वीची बोर्डाची पुस्तकं घ्या अर्थशास्त्राची. मी खूप जणांना सांगितलं आहे, कारण आम्ही सुद्धा हे असंच शिकलो ना जेव्हा पहिल्यांदा शिकलो तेव्हा. आता तुम्ही नव्हतात 11वी-12वी इकॉनॉमिक्सच्या वर्गात किंवा तुम्हाला नव्हता विषय म्हणून तुम्हाला वाचायचं नाही असं कोणी बंदी घातलेली नाही आहे ना. आणि ते मग हळूहळू ज्ञान घ्यायला लागतं. मग ॲम्फी म्हणून एक संस्था आहे, असोसिएशन्स ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया. म्हणजे तुला आठवत असेल तर एक सगळीकडे ॲड येते, सगळ्या प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत, म्युच्युअल फंड सही आहे. ते कॅम्पेनच त्यांनी लॉन्च केलेलं आहे आणि इतक्या सोप्या भाषेमध्ये सगळी माहिती अवेलेबल आहे. ग्लोसरी ज्याला आपण म्हणतो. म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे काय, NAV कशी ठरवतात, फंडांचे प्रकार कुठले, ह्या सगळ्यावर लिटरेचर अवेलेबल आहे. पण हे फक्त इंग्लिशमध्ये नाही, ते वेगवेगळ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे. व्हिडिओज जवळपास 5 ते 6 भाषांमध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनलला आहेत. सो हे हळूहळू बघायला सुरुवात करू शकता तुम्ही. तुला आता समजा काय स्टॉक मार्केटची माहिती घ्यायची, मग तू काय कुठल्या तरी ब्रोकरकडे अकाउंट उघडणार. सगळे लिडिंग ब्रोकर्स घे, त्या ब्रोकरच्या वेबसाईटवर लर्निंग नावाचा कुठला तरी अशा एक लर्निंग म्हणा किंवा लेट्स लर्न किंवा बेसिक्स असा काहीतरी एक टॅब असतो आणि त्याच्यात सगळी बेसिक माहिती लिहिलेली असते. बरोबर. म्हणजे डीमॅट अकाउंट म्हणजे काय हेच एका ब्रोकरच्या वेबसाईटवर एका छोट्या पॅराग्राफने लिहिलं होतं. आणि हे करून त्यांना काय क्लायंट नाही मिळत, पण म्हणजे माझं म्हणणं आहे सोर्स आहेत. फक्त आपल्याला डेडिकेटेड दिवसातला वेळ हा याच्यासाठी द्यायचा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, हे एका रात्रीत होणारं काम नाही. जर फायनान्शियल ॲडवायझर काही ₹1000 एका अपॉइंटमेंटचे चार्ज करतो किंवा CA लोक केवढे पैसे घेतात, ते तुमचं काम जे सोपं करतात ना त्याच्यासाठी त्यांनी खूप अभ्यास केला, त्याचे पैसे आहेत. म्हणून आपण त्याला चार्जेस न म्हणता त्याला फीज म्हणतो. जेव्हा आपण एखाद्याची फी देतो तेव्हा ती त्याच्या बुद्धीची फी असते, ती रक्कम नसते. यू डू नॉट बाय प्रॉडक्ट, ही एक्सटेंड्स हिज सर्विस बिकॉज ही हॅज सम एक्सपिरियन्स. मग तो फायनान्शियल ॲडवायझर तर नाही अफोर्ड करू शकत आपण, पण निदान मी जे काय करतोय ते चूक नाही ना हे तर आपण नक्कीच शिकू शकतो. आणि ह्याच्यासाठी खूप पुस्तकं अवेलेबल आहेत. तुम्ही ज्या भाषेत वाचू शकत असाल त्या भाषेत आहेत. तुम्ही इंग्लिश मिडियमचे असाल इंग्लिशमधून वाचा, मराठी मिडियमचे असाल मराठीतून वाचा. आणि तू जसं म्हणालास की मी फीडमध्ये टाकलं की एका वर्षात ₹1 कोटी. मी नाही टाकलं. हा नाही, एखाद्याने समजा असं टाकलं तर त्याच्यात चूक काही नाही, कारण प्रत्येकाचं स्वप्नच असतं ना पटकन श्रीमंत व्हायचं. आणि फक्त कसं आहे, मी काहीच करणार नाही आणि मी कुठेतरी पैसे ठेवणार आणि वर्षभरातच ते पैसे असे पट्टापट वाढणार. आनंद देणारी गोष्ट आहे की नाही. सो आनंद वाटला याच्यात, ते फसतात लोक तिकडे. मग एक थंबरूल काय सांगता येईल तर पोस्टाचा किंवा सरकारी कर्ज रोखे म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड ह्याचा एक रेट ऑफ इंटरेस्ट असतो. त्याच्यापेक्षा तिप्पट आणि चौपट वगैरे तुम्हाला कोणी दर द्यायला लागलं तर सांगायचं की बाबा धन्यवाद. नाही, तो स्कॅम आहे की नाही मला माहीत नाही, मला त्यात इंटरेस्ट नाही. म्हणजे समजा गव्हर्नमेंटच्या बॉन्डचा रेट ऑफ इंटरेस्ट 8% असेल आणि तुम्हाला कोणीतरी 32% किंवा 35% वगैरे रिटर्न देतो, याचा अर्थ ते अविश्वसनीय आहे आणि ते विश्वासार्ह नाही. इट्स नॉट रिलायबल.
सो तुम्ही कुणाकडे पैसे ठेवता. मग ह्याच्यात पुन्हा एक मुद्दा आला की लोकांना क्विक मनी पाहिजे असतो. क्विक मनी हा एक फंड आहे आणि दुसरा इझी मनी. मला थोडे दोन वेगळे वाटतात. म्हणजे बऱ्याचदा त्याचं डिक्शनरी मिनिंग कदाचित सिमिलर असेल. पण क्विक मनी आणि इझी मनी मला फार एफर्ट्स नाही घ्यायचे आणि क्विक मनी मला पटकन खूप पैसे मिळवायचे. तर ही तुमची मनोवृत्ती असेल तर तुम्ही आधी स्वतःवर काम केलं पाहिजे. नाही तर मग तुम्ही अनएथिकली पैसे कमवायला लागता. बरोबर. म्हणजे ॲडम स्मिथविषयी तुम्ही लोकांनी ऐकलंच असेल. वेल्थ ऑफ नेशन्स हा त्याचा ग्रंथ. त्याच्यात ॲडम स्मिथला इकॉनॉमिक्सचा बाप म्हणतात, फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. त्या ॲडम स्मिथचं एक खूप सुंदर पुस्तक आहे जे फारसं फेमस नाही आहे. म्हणजे तो आत्ता मगाशी वाचन म्हणालास तर मीही काही पुस्तकं जी वाचली त्यातून मला काही असे प्रायमर धडे मिळाले. पण ऑफकोर्स ती पुस्तकं लेमॅनसाठी नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला अर्थशास्त्राचा अभ्यास लागतो. एक थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स म्हणून पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी पैसा आणि विवेक ह्याच्यातला संबंध स्पष्ट केला आहे. ॲडम स्मिथचं खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यानंतर शुम्पीटर नावाचा एक अर्थतज्ञ आहे. त्याच्या पुस्तकाचा आणि त्याच्या म्हणजे लिखाणाचा प्रभाव माझ्यावर बऱ्यापैकी पडला. मी मास्टर्स करत असताना जेव्हा वाचलं होतं त्याने इनोव्हेशन आणि इकॉनॉमिक्स ह्याचं सांगड घातली. त्याच्यामध्ये इनोव्हेशन हे कुठल्याही गोष्टीच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे अशी आपली ती एक प्रत्येकाची प्रोसेस असते आणि प्रत्येकाची ती एक तू अजून सिम्प्लिफाईड करायला गेलास तर ती प्रत्येकाची एक अशी सुखद जर्नी असते की मी तिथे प्रवासाला निघालो, मला पैसे कमवायचे, मला पैसे वाढवायचे, मग आता मला होम लोन आहे, मग मला इन्शुरन्स हवा आहे, मग मला काय हेल्थ इन्शुरन्स हवा आहे, मग माझं कुटुंब आता विस्तारलं, मग मला जरा थोडं सावध राहिलं पाहिजे, अचानक काही गडबड झाली तर म्हणून थोडे पैसे सेफ ठेवले पाहिजेत. सो हा प्रत्येकाचा प्रवास आहे आणि हे मॉडर्न मेडिसिनसारखं नाही आहे की सगळ्या ताप आलेल्यांना एकच पॅरासिटामॉल चिटकवून टाका. म्हणजे थोडं उदाहरण वेगळ्या पद्धतीने द्यायचं झालं तर हे वैद्यबुवा जसे खालून औषधं तयार करतात किंवा मात्रे देतात, त्या मात्रा आपण म्हणतो ना मात्रेचे किती वळसे घ्यायचे, ते तेवढेच वळसे का घ्यायचे हे त्यांना ते सांगितलेलं असतं. मग तुला खोकला झाल्यावर जे औषध आहे तेच ह्याला का नाही आहे, कारण तुमची दोघांची परिस्थिती वेगळी आहे ना, प्रकृती वेगळी आहे. जसं आपण आहार, विहार आणि विचार ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं आजकाल सगळीकडे मोटिवेशनल लेक्चरमध्ये ऐकायला मिळालं आहे. तर योगायोगाने हेच 3 मुद्दे पर्सनल फायनान्सला लागू पडतात. तुमचा आहार, तुमचा विहार आणि तुमचा विचार. हा पैशाचा विचार आहे. पहिला आहार, कारण आपण जे खातो आपण म्हणजे हे तर तुम्ही म्हणाल की आहार, विहार आणि विचार कुठे आला. सगळ्यात जास्त पैसा आहे सगळ्यात जास्त पैसा जेवणावर खर्च होतोय. तुम्ही म्हणाला फूड इन्फ्लेशन. 3 महिने ते लिहून काढा, ते सगळ्या नोंदी त्या सगळ्या कुठे कुठे खाल्लंय त्याच्याच असतात. एकाच हॉटेलावरचा खर्च खूप जास्त असतो. मग तुला लक्षात येतं की एवढा खर्च झालाय. मग ती पुढची पायरी येते. बरं, मग काम करतो, ह्या 3 महिन्यामध्ये 15,000 रुपये खर्च झाला हॉटेलिंगवर. हे तुला कळलं की तू पुढच्या 3 महिन्याच्या वेळेला जेव्हा हॉटेलमध्ये जायचा प्लॅन होईल तेव्हा तू विचार करशील खरंच गरज आहे का, एवढं काय सेलिब्रेशन करण्यासारखं आहे का आज. बरोबर. किंवा नुसताच कंटाळा आलाय ना जेवण करायचा, चल खिचडी टाकूया. दाल खिचडी पार्सल आणू इथपासून सुरू झालेला प्रवास हा घरीच खिचडी ही काय 15 मिनिटातच होते, इथे संपतो. आणि यायला पण 15 मिनिटात लागतात. हो, म्हणूनच आहे ना. मग तुला जोपर्यंत ते पैशाचं गणित कळत नाही तोपर्यंत तू काय म्हणशील की मी कशाला त्रास घेऊ. बरोबर. मस्त पार्सल ऑर्डर करूया, छान TV बघत काहीतरी जेवू, माहोल बनवूया. हां, आणि आपल्याला ती सवय झाली ना. आणि एकदा पैसे खर्च करून मजा आली की लोक ते पुन्हा पुन्हा मजा घेण्यासाठी उत्सुक असतात. चटक लागते. फूड डिलिव्हरी ॲपने अजून सोपं आहे. येस, ॲक्सेसिबिलिटी आपला मगाचा मुद्दाच पुढे आला, इन्सेंटिव्ह आला. म्हणजे विचार करा, हा थोडा कदाचित टीकात्मक विचार किंवा क्रिटिकल ठरेल, पण लोकांना काहीही वाटत नाही त्या फूड डिलिव्हरी ॲपवाल्याला त्याच्या जीवावर खेळून तुम्हाला ऑर्डर आणायला सांगायला. या लेवलपर्यंत पैशाचा विचार करायचं बंद केलं आपण.
फक्त आपल्याला 10-15 मिनिटं कंटाळा म्हणजे येतो. काय, माझी आता मी काय ऑनलाईन वर्क फ्रॉम होम आहे. आता मला कळतं इथे मीटिंगमध्ये की पुढच्या 15-20 मिनिटांनी लॉग ऑफ करायचं आहे, की लगेच मी शेजारच्या टॅबमध्ये ऑर्डर देतो ऑनलाईन फूडला. मस्त 15 मिनिटात गरम गरम जेवण होईल. म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत आपण आलो बघ, हम्म. की ते जेवण दुकानातून आणणाऱ्या माणसाला ऊन वारा पाऊस थंडी काय कशाचे विचार न करता दनादन त्या बाईकवरून आणायचे. मग आता अशी गोष्ट येते की असा कोणीतरी लोक विचार करतात म्हणून त्यांना 4 पैसे पण मिळतात. हम्म. पण हा नाही ना विचार आपला. आपल्याला लोकांच्या उरावर बसून मोठं नाही व्हायचंय. एक ही मॉडेल तयार बैठक आहे झालंय. ना आपली, हम्म. म्हणून ती विचाराची बैठक का मॅटर करते. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे हा जो विचार आहे, त्या उत्तम व्यवहार आहे म्हणजे काय, हा काय विचार आहे. तुमच्याकडे येणारा पैसाच असा असतो ना, तो ठरवतो की तो पैसा कसा जातो. त्यामुळे तुम्हाला ती पैसे खर्च करायची सवय छान का लागते, कारण तुम्हाला छान मार्गाने पैसे कमवायची सवय झालेली असते. त्याच्यामुळे डिसिप्लिन लोक हे इतरांपेक्षा स्टँड आउट का ठरतात, कारण त्यांची विचार करायची लेवल वेगळी असते. मराठी माणसाच्या आपल्या घरांमध्ये सहसा म्हणजे मराठी माणूस कारण आपण मराठी आहोत त्यामुळे आपण बरोबर. स्वतःबद्दल बोलतो. तर एक असं दिसून येतं की राजकारणावरती घरात खूप चर्चा होते, की घरात कुटुंबांमध्ये की कोणाला वोट द्यायचं काय करायचं, पण तेवढीच चर्चा अर्थकारणावर होते का, किंवा जर होत असेल ती कशा प्रकारे होते. अर्थकारणावर घरात चर्चा होते का नाही हा मुद्दा खूप कळीचा आहे. ह्याचं कारण पैशाविषयी काय बोलायचं, सतत पैसा 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 हे काय चाललंय, हा एक थोडा सूर असतो. कारण म्हणजे मराठी माणसाला, मराठी माणूस आता तू मराठी माणूस म्हणालास म्हणून, पण महाराष्ट्राबाहेर एक निवडक व्यापारी कम्युनिटी सोडल्या ना, तर मोर ऑर लेस भारतीय लोकांचा हा ॲटिट्यूड आहे असं माझं मत आहे, की श्रीमंत एखादी व्यक्ती असते ना की लोकांना त्याच्याबद्दल एक प्रकारचा थोडा संशय यायला लागतो. केवढे पैसे कमवले त्याने, चोर आहे. हा म्हणजे हे अगदी तू डायरेक्टच बोललास. पण म्हणतात काहीतरी गडबड असणार रे याची. पण बरं ठीक आहे, ओके फाईन, ॲक्सेप्टेड की काहीतरी त्याने कुठेतरी जुगाड केलेला आहे. पण तो करतोय ना दिवसाचे 10-12 तास मेहनत, काय माहिती कशी काय याच्याकडे बुलेट आली रे, असा विचार का नाही होत आहे. अरे त्याने 3 वर्षात बुलेट घेतली, भेटायला पाहिजे एकदा त्याला. कारण श्रीमंत होणं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे आपल्या व्यवस्थेने आपल्यावर बिंबवलेलं आहे. आणि हे मराठी नाही, हे युजली असंच आहे. निवडक व्यापारी कम्युनिटीज मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, आणि ज्यांच्या घरात पैशाविषयी एक लिटरसी चालत आलेली आहे. माझ्या लहानपणी एक आमचे शेजारी होते, त्यांच्या आजोबांनी शेअर्स विकत घ्यायला सुरुवात केली. जस्ट इमॅजिन 1960s मध्ये वगैरे. आणि त्यांच्याकडे मी पहिल्यांदा शाळेत असताना वेगवेगळी अशी पत्रं यायची. ह्यांच्याकडे सारखी पत्रं कुणाची येतात. मग थोडं मोठं झाल्यावर कॉलेजला गेल्यावर मला कळायला लागलं की ह्यांच्याकडे कंपन्यांची लेटर येतात. आता सगळं ऑनलाईन झालं आहे, ईमेल येतात, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. कंपनी लेटर पाठवते, म्हणजे हे शेअर होल्डर आहेत. तो मला शब्द खूप भारी वाटला होता, शेअर होल्डर. आणि तो भारी शब्द आहे. यू आर होल्डिंग द शेअर इन द कंपनी. मालक तुम्ही. तर त्या घरातल्या मुलांचा पैशाचा दृष्टिकोन वेगळा होता, कारण त्यांच्या घरात ह्या चर्चा असायच्या. सो ही चर्चा कुणाला का नाही होत, ह्याचं कारण ती चर्चा करायला कोणी शिकवतच नाही. म्हणजे तू बघ ना, मित्र पिकनिकला जातात, किंवा दर महिन्यात 1-2 महिन्यांनी कट्ट्यावर भेटूया, पार्कात भेटू, किंवा काय तुमचे काय जागा असतात, तर त्याच्यावर काय चर्चा होतात, फिल्म्सवर होतात. पॉलिटिक्सवर तर तू म्हणालास, पॉलिटिक्स आणि हा भारतीय लोकांच्या तुफान आवडीचा विषय. ह्याचं कारण असं आहे की तिथे कमेंट करायला काही एलिजिबिलिटी लागत नाही. इट्स व्हेरी इझी टू कॉमेंट. हा अमुकच आहे, तो तमुकच आहे, त्याला काय कळतंय वगैरे. किंवा आता T20चा आपले माहोल सुरू आहे सगळ्या मॅचेसचा, तर घरबसल्या लोक असे डझन सल्ले देतात मॅचमध्ये.
सो इट्स फ्री ना. बरोबर. स्पोर्ट्सवर चर्चा होतात, हम्म. शॉपिंगवर चर्चा होते. पण असे काही गट आहेत का की दर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकत्र जमूया आणि एका नवीन विषयावर चर्चा करू? हम्म. आम्ही चालू करतोय. करा. आणि हे असं कुणीतरीच चालू करतात. सो जुन्या काळी अमुक अमुक क्लबमध्ये एक मी आता उल्लेख म्हणजे आला म्हणून मुद्दाम सांगतो. गिरीश कुबेरांचं टाटायन नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एक छोटासा उल्लेख आहे की ते जे टाटा कुटुंबातले एक, मला वाटतं आय थिंक जमशेदजी टाटा, तर त्यांच्याबद्दलच्या एका म्हणजे माहितीमध्ये आहे की संध्याकाळ झाल्यानंतर ते क्लबमध्ये जायचे आणि त्या क्लबमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायच्या. ते वेगवेगळ्या लोकांची भाषणं ऐकायला जायचे आणि भारतामध्ये पोलादाचं उत्पादन करणारा कारखाना असावा हे त्यांना कळलं कसं? कारण त्यांनी लंडनमध्ये असताना एका पब्लिक लेक्चरमध्ये ऐकलं होतं की ज्याच्याकडे रिसोर्सेस असतात त्या देशाला ॲडव्हान्टेज असतो. तर जमशेदजी टाटा हे लंडनमध्ये जेव्हा त्यांच्या, ऑफकोर्स लंडनमध्ये ते फिरायला नव्हते गेले बिग बेन टॉवर बघायला, ते कामाला गेले होते, पण ते एका पब्लिक लेक्चरला हजेरी लावतात आणि त्याच्यातून त्याला काहीतरी मिळतं. उत्तम खानदानी श्रीमंत लोक जे मी बघितलेत ना, ते उत्तम वाचन करणारे पण बघितलेत. मग त्यांच्या कुटुंबामध्ये जेव्हा लोक टेबलवर बसून जेवत असतील रात्री, तेव्हा जेवताना अर्थातच काहीतरी प्रेफरन्स शेअर अमुक तमुक वगैरे अशा चर्चा होणार. मग म्हणजे ह्याचा अर्थ ते अरसिकता असं धरायचं नाही आहे किंवा ज्याला फक्त शास्त्रीय संगीतातलंच कळतं त्याचंच लाईफ काय श्रेष्ठ असंही लगेच म्हणू नये. त्यामुळे पैशाविषयी गप्पा होतील कशा जर मला माहीतच नाही काय बोलायचं. राजकारणावर गप्पा का होतात? कारण एक्सपोजर मिळतं. किती मराठी न्यूज चॅनलवर आर्थिक विषयाला वाहिलेली बुलेटिन्स आहेत सांग तुम्हाला. आता ते कसं आहे, कोंबडी आधी का अंड आधी? न्यूज चॅनलवाला काय म्हणेल, मी अर्ध्या तासाचं फायनान्शियल बुलेटिन लावीन, पण बघणार कोण? लोक बघतात. हे लोक काय म्हणतात, हे नुसतं ह्याच बातम्या लावतात, आम्ही लावलं तर बघू. ह्या ट्रॅपमध्ये आपण अडकलो. CNBC चॅनल आहे, म्हणजे आपला काय कुठल्या कंपनीचा स्पॉन्सर्ड पॉडकास्ट नाही, त्यामुळे आपण बिंदास बोलू शकतो. CNBC TV18, CNBC आवाज, अख्खा हिंदीत बिझनेस चॅनल आहे ना. बरोबर. मग मराठीत का नाही आहे? आणि तो नाही आहे त्यामुळे मला समजेल अशा भाषेत माहिती मिळत नाही आहे. सो काय होतंय, CNBC TV18 वर जे सुटापुटातले टायधारी लोक वेलकम टू द मॉर्निंग मार्केट शो, सेन्सेक्स इज अमुक अमुक, निफ्टी इज डाऊन बाय तमुक तमुक, से दाड 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 बोलतात ना, ज्यांचं ते कॉमर्स बॅकग्राऊंड नाही किंवा जे मुद्दाम इंटरेस्ट घेऊन वाचत नाहीत, ऐकत नाहीत ना, त्यांना तो चॅनल 1 मिनिटही बघू शकायला ते असमर्थ ठरतात. डेली सोपवर का चर्चा होतात? कारण त्या सहज बघता येतात. मग आता तुम्ही पुढाकार घेऊन हे आपलं पॉडकास्ट करताय. आता अशी किमान 100 पॉडकास्ट जेव्हा येतील आणि त्याचा सुळसुळाट होईल, तेव्हा लोकांना कळेल की अरे असंही काही बघता येतं. म्हणजे थोडं वेगळं उदाहरण, पण आशय तोच आहे. मी कॉलेजमध्ये असताना वेस्टर्न म्युझिक हे खूप मर्यादित होतं. जेव्हा मोबाईल फोनमध्ये गाणी ऐकण्याची सोय आली तेव्हा माझा मित्र इतका खुश झाला होता. तो वेस्टर्न म्युझिकचा फॅन आहे. म्हणजे आम्ही मायकल जॅक्सनचा जेव्हा मुंबईत शो झाला होता त्यावेळेला वेस्टर्न म्युझिक काय हे आम्हाला शाळेत कळलं होतं. आणि मायकल जॅक्सनचा शो, मग कोण आहे मायकल जॅक्सन बाबा? मग त्यानिमित्ताने तो असं काहीतरी अशी वेगवेगळ्या प्रकारची त्याची ढिंचॅक गाणी असतात. इंग्लिश गाणी म्हणजे ढिंचॅक असतात, एक छोटंसं लहानपणीचं गैरसमज. मग मी ते वेस्टर्न म्युझिक जेव्हा ऐकायला सुरुवात केली, त्याच्याकडे रॉक वेगळे आहे, जॅझ वेगळे आहे किंवा वेस्टर्न क्लासिकल पण आहे. मग अचानकपणे एकदा असं झालं की टायटन कंपनीची जी ट्यून आहे, जी त्यांची ॲडव्हर्टायझिंगमध्ये वाजते, ती एका सिम्फनीमधला तुकडा आहे. मग मी ते मला इतकं भारी वाटलं की मी ती सिम्फनीची अख्खी 3 तासाची प्लेलिस्टच ऐकली. मला माहिती मिळाली कारण ॲक्सेसिबिलिटी होती. आता आता परदेशी जे रॉकस्टार्स असतात
त्यांच्या इकडे होणाऱ्या कॉन्सर्टला आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीच्या डबल गर्दी आहे. तू बघ कुठला तो आला होता परदेशी, कोल्ड प्ले. कोल्ड प्ले. तर कोल्ड प्लेच्या वेळेला मी नेमका ज्या दिवशी कोल्ड प्लेचा शो होता त्याच दिवशी पुण्याला चाललो होतो एका कामासाठी. आणि आम्ही जेव्हा त्या पनवेलच्या त्या नवी मुंबईतून जेव्हा पास ऑन होत होतो तेव्हा आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की सर बरं झालं आपण अर्धा तास लवकर आलो, कारण नंतर मागे इतका ट्रॅफिक झाला आहे की तिथे एक्सप्रेस हायवेला लागायलाच 2 तास लागतील. एवढे लोक कोल्ड प्ले बघायला आले. म्हणजे हे काही वाईट चांगला हा विषय नाही आहे, त्यांचा चॉईस आहे, पण त्यांना एक्सपोजर आहे ना. मराठी घरांमध्ये जर एखादा छान चॅनल ऐकायची सोय आहे का? किमान 5 पॉडकास्टचे चॅनल, 2-4 वेबसाईट, ह्या अशा पद्धतीने चालू आहे. तुमचं बर्णीचं कसं तुम्ही व्हेंचर चालू केलं आहे की वेगवेगळ्या विषयावरचा एक उत्तम कंटेंट आम्ही वाचकांसाठी आणि श्रोत्यांसाठी घेऊन येतो. आता मी सुद्धा माझं अर्थविषयक पोर्टल चालू करायच्या विचारात आहे. विचारात म्हणण्यापेक्षा मी बऱ्याच ॲडव्हान्स स्टेजला आहे. सो विश मी अ लक की ते लवकरात लवकर गो लाईव्ह होईल. वेबसाईट असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल. तर हे मला करायला माझे सगळे व्यवधानं बाजूला ठेवून ते काम करायचं आहे, कारण ह्याच्यात पैसा नाही आहे. पैसा नाही म्हणण्यापेक्षा हे पण एक आर्थिक मॉडेल आहे ना. म्हणजे अर्थविषयक पोर्टलचं आर्थिक मॉडेल कोडमडलेलं कसं चालेल? मग बरेचसे जे आर्थिक पॉडकास्ट म्हणण्यापेक्षा आर्थिक कंटेंट जो आपल्याला इंटरनेटवर मिळतो ना तो पेड असतो. तो कुणाचा तरी प्रॉडक्ट प्रमोट करायला केलेला असतो. कारण डिजिटल मीडिया याचं इकॉनॉमिक्सच दुसऱ्याच्या पैशावर पैसे कमवणं आहे. म्हणजे मी चॅनल काढायचा, हजारो लोकांनी बघायचा, त्या बदल्यात मला ॲडव्हर्टायझिंग म्हणून रेव्हेन्यू मिळणार. म्हणजे माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. म्हणजे देर इज नो रेव्हेन्यू मॉडेल ॲज सच. तर अशी जेव्हा खूप चांगली चॅनल्स येतील आणि त्याचं पेनिट्रेशन वाढेल तेव्हा मराठी घरांमध्ये ही पैशाविषयीची चर्चा व्हायला सुरुवात होईल. बरं, दुसरं तू म्हणतोयस ज्यांच्याकडे खूप कमी पैसे किंवा मर्यादित पैसे आहेत ना ते इच्छा असूनही असा कंटेंट नाही बघत. कारण करणार काय बघून. म्हणजे काही जेव्हा लेख छापून येतात पेपरमध्ये किंवा ऑनलाईन येतात त्याच्या कमेंटमध्ये खूप गमतीशीर कमेंट असतात. आधी आमचे पगार डबल करायचं काहीतरी सांगा, उगाच पॉडकास्ट करताय. तुम्ही नाही डिलीट करू शकत कमेंट, अशीही लोक आहेत की. आणि हे आपल्या समाजाचं आणि देशाचं थोडंसं अपयश आहे की आपल्याकडे इनइक्वॅलिटी खूप आहे. म्हणजे मला एकाने विचारलं होतं, मला ईमेल लिहून विचारलं होतं एकाने की सर तुमचे लेख मी वाचतो, खूप छान मार्गदर्शन होतं, पण माझा पगार गेल्या 3 वर्षापासून वाढलेलाच नाही आहे. कारण आमच्या कंपनीमध्ये, आमची कंपनी स्टार्टअप फेजमध्ये, तर मी काय करू शकतो, काय उत्तर देऊ मी त्याला? मी त्याला नाही सांगू शकत बदल कंपनी म्हणून, मी कोणत्याला सांगणारा? त्यामुळे ह्या थोड्या प्रॅक्टिकल मर्यादा आहेत. आणि आत्ता तर कुठे 75व्या वर्षात पोचलोय आपण स्वातंत्र्याच्या. आता लोकांकडे पैसा येऊ लागलाय. मग त्यावर लोक विचार करतील, मग लोक पॉडकास्ट ऐकतील, मग लोक वेबसाईटा बघतील, मग लोक लेख वाचतील, मग कुठे ती अशी लॉंग जर्नी आहे. तुमच्या दोघांचा काय विचार आहे की युरोपमध्ये बँकिंग सिस्टीम ही किती वर्ष जुनी असेल? रुळलेली बँकिंग सिस्टीम. आपल्याकडे साधारणपणे एक 100-1 वर्षाची सुदृढ परंपरा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे खूप जुन्या काळी चालू झाल्या, इम्पिरियल बँक, पण त्या खूप कमी लोकांसाठी होत्या. जेव्हा भारतात बँकांचं नॅशनलायझेशन झालं तेव्हा लोकांपर्यंत बँकिंग सिस्टीम पोचायला लागली 70s मध्ये वगैरे. जनधन वगैरे मागच्या दशकात ज्या गोष्टी घडल्या त्यांनी ॲटलिस्ट लोकांना बँक अकाउंट प्रत्येकाचे आहेत ही सिस्टीम आली. सो रफली इंडियाचा एक 100 वर्षाचा इतिहास आहे आपण धरू. काय तुमच्या दोघांचं मत आहे की पाश्चात्य देशांमध्ये हा इतिहास किती जुना असेल? 800-900 वर्ष, 1000 वर्षापेक्षा जास्त जुना इतिहास आहे. 1200 म्हणजे ज्या काळात, म्हणजे तुम्ही दोघांनी आणि पॉडकास्ट बघणाऱ्यांनी सरसकट तुलना करू नका, पण आपल्याकडे जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली गेली, आपल्याकडे जेव्हा परकीयांची आक्रमणं होत होती, त्या 200-300 वर्षाच्या काळात युरोपमध्ये बँकिंग सिस्टीम फ्लरिश व्हायला लागली होती. किती पुढे आहेत ते आपल्या. तिकडेही घोटाळे होत आहेत,
तिकडेही लोक काय फायनान्शियली इंडिपेंडेंट नाही आहेत. या निमित्ताने जाता जाता हाही भ्रम दूर करायला पाहिजे की जगात फक्त भारतीय लोकच मागे आहेत. मी एक इंटरेस्टिंग डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर बघितली आणि मला ती डॉक्युमेंटरी बघायला सुरुवात केल्यावर पहिल्या 15 मिनिटांनी मी असं पॉज करून हसलो. त्या डॉक्युमेंटरीमध्ये म्हणजे ती डॉक्युमेंटरी अशी होती की पैसे कसे जमवावे, आपण जे करतोय त्याच पद्धतीने. आणि ती नेटफ्लिक्सवरची अमेरिकेतली डॉक्युमेंटरी होती. आणि त्याच्यात त्यांनी काय सांगितलं होतं, पहिल्यांदा तुम्ही काय सुरू केलं पाहिजे, स्टार्ट कुकिंग ॲट होम. आणि तुला कसं हसायला लागता, एक्झॅक्टली म्हटलं हे काय डॉक्युमेंटरीच सांगायचं नेटफ्लिक्सच्या. मग नंतर लक्षात आलं की तिथे घरी जेवण करणं हे सिस्टीमच नाही आहे. तिथे लोक एक तर पार्सल आणतात, कम्युनिटी किचन्स किंवा काहीतरी. त्यामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या टूर कंपनीला जाऊन जे युरोप, इंग्लंड आणि अमेरिका बघून येतात तसं जग नाही आहे बॉस. तिकडेही गरीब लोक आहेत, तिकडेही त्यांना सोशल सिक्युरिटीचे पैसे मिळत आहेत, सरकारी मदतीवर वगैरे अवलंबून असलेले लोक. फक्त ते काय, त्यांच्या बेसिक गरजांची तरी परिस्थिती आपल्यापेक्षा बरीच बरी आहे. आणि जिथे आपण मागे पडतोय, म्हणून आपले पैशाचे प्रश्न वेगळे आहेत. पण आता तुम्ही अमेरिकेचं पण म्हणालात ना, तिथे स्टार्ट कुकिंग ॲट होम. कारण फक्त अमेरिकाच असं नाही, जेवढे प्रगत देश आता आहेत तिथे विभक्त कुटुंब पद्धतीसुद्धा आणखीन तिचे तुकडे पडून 18 वर्षाचं झालं की मुलाला बाहेर ढकला घराच्या. तर मग त्या वयात स्वयंपाक रोजच्या रोज करण्याची शिस्त त्या मुलांच्या अंगी आपण कशी येणार, इथपासून सुरुवात होते. आणि मग ते त्यामुळे तो बाहेर जाऊन खाणं ही संस्कृतीचाच तो भाग असतो तिथल्या. तो संस्कृतीचा भाग असतो. पण म्हणजे माझं या बाबतीत चांगलं आहे असं माझं म्हणणं आहे. नाही, चांगलं आहे असं माझं पण म्हणणं माझे जे काही मित्र परदेशात राहतात ते म्हणतात की आपल्यापेक्षा परदेशातली लोक खूप स्वावलंबी असतात. म्हणजे हाही त्या निमित्ताने एक मुद्दा मला मांडायचा आहे की तू म्हणतोस त्याप्रमाणे ते तसं नाही आहे. फक्त घरी जेवण असं नाही आहे. लोक घरी जेवण करतात, लोक स्वतःचं घर स्वतः साफ करतात. बेसिक प्लंबिंग म्हणा किंवा काही इलेक्ट्रिशियनची कामं. ह्याचं कारण तिथे लेबर महाग आहे. माणूस बोलवण्यापेक्षा मी एक कोर्स करून काम करणं स्वस्त आहे तिकडे. सो तो त्यांच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. पण ती शेवटी कसं असतं, तुम्हाला काही गोष्टी या सर्वायवलसाठी करायला लागतात आणि फूड ही त्यातली पहिली गोष्ट आहे. सो लोकांचे कामाचे तास कसे आहेत ह्यावर पण बरंच अवलंबून आहे. जसं तू म्हणजे आता थोडं विषयांतर, पण बरणी असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, थोडं विषयांतर चालू शकतो. सो जसजसं वर्किंग वुमनचं प्रमाण वाढू लागलं तसतसं मुंबईच्या उपनगरामध्ये पोळी भाजी केंद्र वाढायला लागली. बरोबर. त्याचा कुणी इकॉनॉमिक्स मॉडेलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास केला की नाही मला माहीत नाही. पण ते सोपं झालं ना. मी 7:30-8 वाजताचं घरी येणार आहे, तर आल्यानंतर मी जेवण करणं हे खूप इम्पॉसिबल आहे. सो एक तर मी घरीच पोळी भाजीसाठी कोणीतरी व्यक्ती अपॉइंट करीन किंवा आय विल टेक द पार्सल. ते कधी व्हायबल ठरत नाही जेव्हा त्या पार्सलचा दर हा माझ्या श्रमाच्या दरापेक्षा जास्त ठरतो. म्हणजे ते मॉडेल आहे. आणि तो पर्सनल फायनान्सचा इतका डीप विषय आहे की तो तुला केस बाय केस घरच्याच फ्रंटवर लढायला लागतो. म्हणजे मी म्हणजे नवरा बायको दोघेही काम करतात, न्यूक्लिअर फॅमिली आहे, घरी काम करायला कोणीच नाही. म्हणजे आपले आईवडील घरी काम करायला तसं म्हणणं नाही आहे, पण तो एक सपोर्ट असतो. म्हणजे ग्रँड पेरेंट्स आर ब्लेसिंग्स असं का म्हटलं जातं, कारण ते तुम्हाला सपोर्ट करतात, तुमची बेसिक तरी ते काळजी घेऊ शकतात. आता तू विषय काढलायस म्हणून जरा गांभीर्याने विचार करायला लागेल. आताच्या पुढच्या काळात आत्ताची जी शाळेतली मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांचा ॲव्हरेज एज आणि त्यांच्या आजी आजोबांच्या ॲव्हरेज एज याच्यातला फरक वेगळा आहे. सो आता या पुढच्या काळात परिस्थिती अशी आहे की जेव्हा त्या मुलांची करिअर संपून जॉब बीबची फेज सुरू होईल तेव्हा त्यांचे आईवडील ज्येष्ठ नागरिक झालेले असणार आहेत. सो यू विल हॅव टू स्पेंड अ लॉट ऑन सर्व्हिसेस. हा विचार केलाय का जेनझी लोकांनी? बरोबर. कारण आधीची पिढी जी सेट होत होती 24 वर्ष 20 वर्षात त्यांना नोकरी लागत होती. आता तेच वय 26-28 झाले आणि ते पुढे पुढे अजून वाढत. त्याच्यात ॲस्पिरेशन्स असतात. डिंक आता वाढतंय. पण तो एक पर्सनल फायनान्सच्या दृष्टीने जरा फारसा महत्त्वाचा नसलेला विषय डिंक हा माझ्या दृष्टीने. कारण जे लोक डिंक मनोवृत्तीचे आहेत त्यांना माहिती असतं की आपण काय करतोय.
मी हम्म. अशा अर्थाने म्हणतोय की आता डिंक हा प्रकार मी आता आधी सांगूया. डिंक काय, डबल इन्कम नो किड्स. आणि मग पुढे वॅड पण येतं हो विथ अ डॉग. हो. तर मुलं नको आहेत असं म्हणून आणि जन्मदर घसरतोय आपला झपाट्याने. आत्ता जे डिव्हिडंड आहेत, आमचीच पिढी एक्झॅक्टली माझ्या जन्माच्या वर्षातली पिढी, बरोबर. आज आम्ही डिव्हिडंड आहोत, या डेमोग्राफिक डिव्हिडंड आहोत. 30 वर्षांनी आम्ही ओझं असू. आणि त्यावेळी जन्मदर झपाट्यानं खाली गेल्यामुळे मुलं कमी असतील, तरुण वर्ग कमी असेल संख्येने. आम्ही शिखर गाठलं आणि आता बरोबर. झपाट्याने खाली येते. तर तुम्ही म्हणाल तसं की सर्व्हिसेसमध्ये त्यांना गुंतवणूक करावी लागेल, ते ओझं त्या सगळ्यांवर येणार आहे. आणि पेन्शन, आता जे पेन्शन प्लॅन्स त्यावेळेचे राजकारणी बरोबर. आम्हाला खुश करण्यासाठी, म्हणजे आम्ही जेव्हा साठीचे असतो तेव्हा आम्हाला खुश करण्यासाठी ते सगळं जास्त पॉलिसीज काढतील. तुम्ही खूप कॉम्प्लेक्स विषय एकत्र आणताय. आता आज भारताचा जन्मदर किती आहे, अजून 20-30 वर्षांनी किती असेल, ह्या विषयी आपण आत्ता नको कॉमेंट करूया. बरं. आपण आत्ताच्या परिप्रेक्षात बघू. हम्म. आत्ता जी 40शीतली लोक आहेत, मी एक वेगळा अँगल सांगतो, ती किती वर्ष जगणार आहेत. फार लांब जाऊच नकोस. नाही म्हणजे असं त्याच्यावर उत्तर देणं पण बरोबर नाही. हां, का आत्ता ज्याला आपण जन्मदर म्हणतो ना, तसा एक दुसरा कॉन्सेप्ट आहे, किती वर्ष व्यक्ती जिवंत राहणार आहे. त्याला लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ असं म्हणतात इकॉनॉमिक्सच्या लँग्वेजमध्ये. म्हणजे जन्माला आलेली व्यक्ती किती वर्ष जगेल, म्हणजे सरासरी आयुर्मान काय आहे. तर भारतीय लोकांचं आयुर्मान हे ऑलरेडी 70च्या पलीकडे गेलं आहे. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की 50च्या नंतरच तुम्ही अनप्रोडक्टिव्ह व्हायला लागलात कंपन्यांसाठी. तुम्ही खूप हुशार असता, तुम्हाला अर्ज पण असते काम करायची, पण तुमची प्रॉडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी पाहता तुम्हाला ते बाहेरचा रस्ता दाखवतात. सर्रासपणे असं बघायला मिळतं की ह्याची सॅलरी 30% वाढवायला लागेल, त्याच्यापेक्षा त्याला काढून आपण त्याच्याच पैशात 3 नवीन घेऊ शकतो. बरं, हे बिझनेस मॉडेल आहे, ह्याच्यावर सरकार नियंत्रण ठेवू शकत नाही. याचं कारण आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आहोत. मला पूर्ण माहिती आहे की आपली मिश्र अर्थव्यवस्था आहे असं म्हटलं जातं, पण त्याच्यात भांडवलशाहीचा पगडा जास्त आहे. त्यामुळे सरकारने लोकांच्या पगाराचे दर ठरवून देणं हे कुठल्याही जगातल्या सिस्टीममध्ये यशस्वी होऊ शकत नाही. अशा प्रकारे सरकारने प्रयत्न करायला जाऊ नये, ती सिस्टीम कोलॅप्स होईल. कमीत कमी किती पगार द्यायचा ह्याचा काहीतरी निकष सरकारने ठरवला आणि तो ॲक्च्युली फॉलो करून लोकांना तसा दर द्यायला भाग पाडला तर ते व्यवस्थेचं यश असेल. पण असं आपल्याकडे काही घडत नाही. बरोबर, कारण मिनिमम वेजेस आहे पण मिनिमम वेजेस आहे फॉलो केले जात नाही. त्याऐवजी मशीन रिप्लेस करतात. अनऑर्गनाइज सेक्टर आहे. आपल्याकडे तो एक विशिष्ट वेगळा विचार केला प्रश्न तर तो आहे. आहे. त्याच्यामुळे एखाद्या माणसाने 50व्या वर्षापर्यंत पैसे कमावलेले आहेत आणि 50व्या वर्षाच्या नंतर त्याला वाटलं की आता बॉस 2-3 वर्षामध्येच मला कंपनी मंडळ आपले आभारी आहे म्हणून बाहेर काढेल, तर पुढची 30 वर्ष मी करू काय. इंटरेस्टिंगली इकॉनॉमिक्स शिकणाऱ्या आमचे सर म्हणायचे, गुरुजी स्टाईलमध्ये शिकवायचे, इकॉनॉमिक्सच्या माणसाने काहीही दिसलं तरी वाचताना हेजिटेट होऊ नये. तर एकदा गंमत म्हणून मी क्लासिफाईड ॲड बघत होतो. त्या क्लासिफाईडमध्ये लोक पण ॲड देतात की मला जॉब हवा आहे. 50च्या नंतरच्या लोकांचं जॉब मागण्याचं प्रमाण वाढतंय. पार्ट टाईम जॉब चालेल, कारण पैसे पाहिजेत ना. गव्हर्नमेंटमध्ये नाही आहेत, पेन्शन नाही आहे. ही जाहिरात तुम्ही पाहून किती काळ लोटलाय? आत्ता या वर्षातलं आहे. किंवा उलटं की पार्ट टाईम दुकानात काम करण्यासाठी माणसं पाहिजेत, अशी ॲड कोणतरी देते. म्हणजे त्यालाही फार मोठी कमिटमेंट नको आहे ना, पण त्याला जबाबदार व्यक्ती हवे, म्हणजे ती 50 पुढचीच हवे. हे डॉट्स आपण जोडायचे असतात. सगळं आपल्याला असं कोणी ताटात आणून देत नाही. म्हणजे पार्ट टाइम जॉबचे प्रमाण वाढेल भविष्यात. वाढेल ना, कारण ते का वाढेल, 2 गोष्टीसाठी. एक तर माणूस घरी बसल्यावर फ्रस्ट्रेट होतो आणि दुसरं त्याला पैसे मिळतात. जे सरकारी अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी नाहीत त्यांना पेन्शन कशी मिळेल जर त्यांनी स्वतः सेव्हिंग केलं नाही तर. आता तुझ्या आजूबाजूच्या काका मामा आत्या मामी ह्या सगळ्यांना विचारा जे 50 आहेत ते, की तुमच्याकडे आहे का तुमचा रिटायरमेंटचा कॉर्पस तयार.
आम्ही विचारलं तर आम्हाला म्हणतील कशाला तुला कशाला तुम्ही चौकशा? विचारलं तर तुम्हाला वाटेल तुला वेळ आहे अजून रिटायरमेंटला, तू कशाला विचारतो? हा, ते तुला कशाला चौकशा असं म्हणते. मग म्हणजे मग आता मुद्दा प्रश्न लक्षात आहे, आला. तुमचा आहे का रिटायरमेंटचा कॉर्पस तयार? त्याला विचार, त्याच्या दृष्टीने तुम्ही विचार केलाय का? तुम्ही दोघे तर यंग ब्लड आहे, तुमचं तर रिटायरमेंट 50शीतच येऊ शकतं. आता तर फायर आलंय, फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. हा खूप छान व्हिडिओमध्ये वगैरे बघायला एकदम मस्त मुद्दा असतो. पण फायनान्शियल इंडिपेंडंट यायचं म्हणजे काय आहे? तर तुझ्याकडे पुढचे 30 वर्ष पुरेल एवढा पैसा तुला 20 वर्षात जमा करायचा आहे. म्हणजे महागाई लागेल. म्हणजे तुला इतकं स्किल्ड जॉब तुझा पाहिजे की थोडक्यात साध्या भाषेत तू तुझ्या कंपनीत हवासा पाहिजेस. म्हणजे तू तिथे गेला नाहीस की कंपनीचं काम अडलं तरच तुला इतका पैसा देतील आणि ठेवतील ना. तुला 30व्या वर्षी नोकरी लागली आणि 60व्या वर्षी तू रिटायर झालास की तुला 30 वर्षाचा वेळ आहे पैसे साठवायला, आणि त्या साठवलेल्या पैशांचं तू पुढचे 20 वर्ष काहीतरी जगण्यासाठी वापरणार आहेस. आता तू म्हणतो की तुला 50शीतच रिटायर व्हायचं आहे, म्हटल्यावर तुला 10 वर्ष जो पैसा कमवत राहशील तो तुला आधी कमवायचा आहे. तुझा केवढा वेग हवा पैसे कमवायचा, हे नाही सगळ्यांना शक्य होणार. त्यामुळे हे 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 मिथक आहे असं मला नाही म्हणायचं, फक्त हे खूप ॲग्रेसिव्ह टार्गेट आहे. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात, तुम्ही लॉयर आहात, तुमच्या स्वतःचा एक सेट बिझनेस आहे की ज्याच्यात तुम्हाला फार थ्रेट नाही आहे आणि लिटरली पाण्यासारखा पैसा येतोय, तर तुम्ही हा विचार करू शकता. पण नोकरी पेशा असलेल्या माणसाला हे खूपच कठीण आहे. त्याच्यात गंमत अशी आहे की तो आता जगतोय 80-85 वर्ष, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, तो फिट जगतोय का? ते अनप्रोडक्टिव्ह होते. त्यामुळे मी ते पण म्हणणार होतो की तुम्ही आता म्हणताय की 50शी नंतरच काढून टाकतायत, कदाचित पुढच्या काही वर्षात ते वय खाली 45-40 नाही, तसं नाही येणार. ह्याचं कारण असं आहे की ते त्यांना प्रोटेक्ट करतील. अशी एक पुढच्या 25 वर्षात परिस्थिती येईल की पुन्हा एकदा जग मानवी मूल्यांना महत्त्व जास्त देऊ लागेल, जेव्हा त्याला कळेल की माणूस हा इररिप्लेसेबल आहे. आपण आता स्थित्यंतरात आहोत. आता आपल्याकडे माणसाच्या बद्दल रुथलेस भावना आहेत. तुम्ही जसं मगाशी म्हणालात डिलिव्हरी बॉय किंवा करेक्ट. त्या पुढच्या काळामध्ये रुथलेस भावना ज्या आहेत ना, त्या अजून सॉफ्ट होतील. याचं कारण माणसाला माणसाची किंमत कळेल, आणि ह्याची सुरुवात भारतातूनच होईल, कारण भारत कुटुंब व्यवस्था असलेला देश आहे. ह्याची सुरुवात जगात कुठेही होऊ शकत नाही, कारण ओळख नसलेल्याही माणसाला अडचणीत मदत करणे हा भारतीय लोकांच्या, म्हणजे भारतीय मनोवृत्तीचं हे प्रतीक आहे. कदाचित हे फार मोठं झालं, पण युनिव्हर्सल बेसिक इन्कम हा विषय त्यावरनं आठवतो. आपण पर्सनल फायनान्स विषयी बोलत होतो, पण त्याविषयी तुमचं काय मत आहे? ते डुएबल आहे? युनिव्हर्सल बेसिक इन्कम हा भारताच्या दृष्टीने खूप ॲग्रेसिव्ह मुद्दा आहे. 2 गोष्टीसाठी. एकतर भारताच्या सरकारकडे पैसा नाही हा मुद्दा नाही आहे. ती जी लोकं आहेत, लोकसंख्येचं जे प्रेशर आहे ते इतकं जास्त आहे, जे पैसे द्यायचे कुणी. आणि आता दुसरी गंमत सांगतो तुला, वर्ल्ड ऑर्डर ह्या बाबतीत महत्त्वाची ठरते. आपण बऱ्याच अंशी रिसोर्सेस, टेक्नॉलॉजी याच्यासाठी अन्य देशांवर अवलंबून होतो. आणि एक छोटंसं उदाहरण सांगतो. भारतात IT कंपनीत काम करणारा माणूस आणि अमेरिकेत IT इंडस्ट्रीत काम करणारा माणूस ह्यांच्या कामाचं स्वरूप सारखं असतं, पण यांच्या कामाचं नेचर ऑफ जॉब सारखा नसतो. इथे तो वाटेल तसा 12-14 तास काम करतो, आणि तिकडे तुला, हे मी ऐकलेलं आहे आणि हे विश्वासार्ह सोर्सकडून ऐकलं आहे, की सुट्टीच्या दिवशी तुला जर क्लायंटला किंवा तुझ्या संबंधित कामाच्या माणसाला फोन करायचा असेल तर तुला परवानगी घ्यावी लागते. हे काय आहे? माणसाच्या वेळेची किंमत आहे ना. हा त्याचा शनिवार रविवार हा सुट्टीचा वेळ आहे. आपल्याकडे काय अपेक्षा आहेत की हा 24 तास माझ्यासाठी दिमतीला असला पाहिजे. याचं कारण आपण घेत्या ठिकाणी होत, आपण देत्या ठिकाणी नाही होत. आणि जो घेता असतो ना त्याचा आवाज कायम छोटा असतो. त्याच्यामुळे आपल्याकडे तू जो प्रश्न मगाशी विचारला, युनिव्हर्सल बेसिक इन्कम, ते देण्यासाठी जी व्यवस्था आहे ना, ती व्यवस्था सुद्धा जागतिक स्तरावर त्यासाठी एकमत होणं गरजेचं आहे. आपण जगात किती CO2 हवेत सोडला जातो, पोल्युशन नॉर्म्स,
ह्याच्यावर विकसित आणि विकसनशील देशांचं एकमत होत नाही. आणि दोघांनाही माहिती आहे की हे काय आहे. तर युनिव्हर्सल बेसिक इन्कमवर एकमत होणं हा खूप मोठा विषय आहे. आणि भारत सरकारला ते शॉर्ट टर्ममध्ये तर परवडणार अजिबातच नाही. तात्विकदृष्ट्या तुम्हाला ते योग्य वाटतं का ती संकल्पना? युनिव्हर्सल बेसिक इन्कम सरकारने देणं ही संकल्पना मला जरा अडथळ्याची वाटते. कारण सरकारने लोकांना दर महिन्याला अमुक एक पैसे द्यायचे. ऐतखाऊपणा. ऐतखाऊपणा म्हणण्यापेक्षा माणसाची पैसे कमवायची इच्छा तुम्ही संपवता. सो अशी व्यवस्था सरकारने तरी निर्माण करावी की लोकांना पैसे मिळू शकतील. म्हणजे पोचणे हा त्याच्यातला भाग चुकीचा आहे. मग तुम्ही काय करा, त्यांना परवडणाऱ्या दरात शिक्षण, परवडणाऱ्या दरात आरोग्य हे रिटायरमेंट नंतर मिळू शकेल का, त्याच्यासाठी त्यांच्याच पैशातून पैसे बाजूला घ्या. परदेशात म्हणा सगळं इन्शुअर्ड आहे. ते इन्शुअर्ड आहे म्हणजे काय, तुम्ही प्रीमियम भरताय त्याच्यातून तुम्हाला मिळतं आहे. सरकार तुमच्यावर पैसे नाही खर्च करत आहे. सो ही सिस्टीम कुठेतरी बदलण्याची गरज आहे, युनिव्हर्सल बेसिक इन्कम. कारण मगाशी मी म्हटलं, पुन्हा त्याच मुद्द्याकडे येतो की वय वाढतं आहे. जो तुम्हाला कालनिर्णयाच्या पॉडकास्टमधला मुद्दा होता की माझ्या रिटायरमेंटचा विचार हा मला नोकरी लागल्याच्या दुसऱ्या महिन्यात करायला लागणार आहे. मी नाही असं म्हणू शकत की रिटायरमेंट जवळ येईल तेव्हा रिटायरमेंटचा विचार करू. बरं, तिथे पुन्हा कसं झालं, मी ज्या फॅमिलीत आहे त्या फॅमिलीमध्ये माझे आईवडील सेट आहेत का त्यांचंही मला बघायला लागणार आहे. एखादी व्यक्ती असेल तिच्या घरचं सगळं चांगलं आहे, त्यामुळे ते दुसऱ्या महिन्यापासूनच ती व्यक्ती SIP करू शकेल. मलाच 2 बहिणी आहेत किंवा एक भाऊ एक बहीण आहे, त्यांचं शिक्षणाचे पैसे मलाच खर्च करायचे आहेत म्हटल्यावर तुम्ही सांगणं खूप सोपं आहे. तुम्ही जे मगाशी प्रकृतीबद्दल बोललात हां. ते जरा होतं की प्रत्येकाची प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. अशी पण उदाहरणं आहेत की एकाचा पगार कमी आहे पण त्याला घरी काही पैसे द्यावे लागत नाहीत, त्यामुळे ते सगळंच्या सगळं गुंतवणुकीत जात आहे. आणि एकीचा पगार खूप जास्त आहे पण घरावर खर्च करावा लागतो, त्यामुळे काही उरतच नाही स्वतःवर खर्च करायला पण. आणि हे तुम्ही नाही कंट्रोल करू शकत. तुम्ही असं नाही म्हणू शकत त्या कमावत्या व्यक्तीला की बघूया ना त्यांना त्यांचं काय करायचं ते. असं नाही, आपण माणसं आहोत. त्या घराने पण त्या व्यक्तीच्या मोठ्या होण्यात काहीतरी वाटा उचललेला असेल. अशा वेळेला प्रश्न हाच येतो की जर जबाबदाऱ्या एक एक जबाबदारी पार पडत जायची, अगदी काही नसेल समजा तरी जसं वय वाढत जातं तसं माणसाकडून अपेक्षा वाढत जातात की अरे बाबा आता तुझं वय आलं एवढं, लग्न कर, मुलं येऊ दे, ते पुढचं. मग प्रश्न पडतो की मग मजा कधी करायची? करा ना मजा, त्याची मर्यादा ठेवा. त्याचं म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर, आणि की हे खरं तर आपल्याकडचं उदाहरण नाही आहे पण मी समाज माध्यमांवर वाचतो तर तेव्हा कमेंट्समध्ये वाचून कळतं की युकेमधली युकेमध्ये जो हाऊसिंग क्रायसिस वगैरे झाला तर त्यावर खूप डिबेट होत होतं की म्हातारी माणसं आपल्याला म्हणतात की तुम्ही बाहेर कॉफी पिणं बंद करा, $5 5 पाऊंडाची किंवा काय असेल ती, म्हणजे तुमच्याकडे पैसे साचतील. आणि मग असं सगळं गणित मांडून की मी वर्षभराचे समजा कॉफी नाही प्यायलो तरी सुद्धा काय होऊ मला शकतं? घर घ्यायला किती वर्ष द्यावी लागतील, बरोबर. त्यापेक्षा मी कॉफी पितो बरोबर. असं. तर मग तो समतोल साधायचा आहे, तो कसा साधा? एक त्याच्यावर मी जोक वाचला होता की व्हॉट्सॲपवरच आला होता की अमुक एक वर्ष तुम्ही जंक फूड खाऊ नका, काय कोल्ड्रिंक्स पिऊ नका आणि रोज अमुक तास व्यायाम करा आणि त्याने तुमचं इतके वर्ष आयुष्य वाढेल. आणि असं एक त्याच्यात डॉट आणि खाली हे वाढलेलं आयुष्य 65च्या नंतरचं 10 वर्ष असणार आहे. मग त्याच्यापेक्षा 35शीतच मजा करा. वाढून ते कधी वाढणार आहे? 65च्या नंतर, दात नसताना. ही अत्यंत चुकीची मनोवृत्ती आहे. ह्याचं कारण तुम्ही जर वयाच्या 30-40मध्ये जर का बेफिकीर आयुष्य जगला आणि जर तुमच्या शरीराला जर डायबिटीज, ब्लड प्रेशरचे व्याधी जडल्या तर तुमच्या इन्कममधला 50% पैसा तुम्हाला फक्त औषधांवर खर्च करायला लागतो. तडफडत जगावं लागतं. काही होत नाही रे, न हो. पण बऱ्याचदा अनुभव असा येतो की मी ऑप्शनला टाकलेला प्रश्नच पेपरमध्ये येतो आणि माझा मित्र
जो प्रश्न परीक्षेच्या बाहेर 2 मिनिटं वाचून जातो तो प्रश्न त्याला येतो. सो कशाला रिस्क घ्यायची आपल्या लाईफची. आपल्या सगळ्यांना आलेला अनुभव असतो लहानपणी पेपर सोडवताना. त्याच्यामुळे असं करणं धोकादायक आहे. आणि मजा करायची का, ह्याच्यात मजेची व्याख्या आहे ती पैशातच मोजायला हवी पैशातच असते. मोजायला हवी. आत्ता पैसे घेऊ, आत्ता फिरायला नाही जायचं तर काय म्हातारपणी काठी टेकत फिरायला जायचं? 100% मान्य. कुठे जायचंय तुला? तर मला युरोप टूरला जायचंय. आम्हाला दोघांना, मला म्हणजे आम्हाला दोघांना असं अपेक्षित आहे. किती पैसे लागतात? 7 लाख रुपये लागतात. चांगली युरोप टूर करायची, ग्रँड युरोप टूर, 1.5 महिन्याची टूर करायची. आम्ही पूर्ण वर्ष छान मेहनत घेतली, 2 वर्ष काम केलं, आमचं 7-8 लाख रुपये सेव्हिंग झालं आणि आम्ही ते पैसे फुल युरोप टूरवर खर्च केले. आता आम्ही पुढची 5 वर्ष कुठेही जाणार नाही. ही पण फिलॉसॉफी असणारी लोक आहेत. पण ते पुढचे 5 वर्ष खरंच कुठे जात नसतील ना, तर त्यांना 5 वर्षानंतर मनालीला तरी जायचा अधिकार आहे. पर ते 5-7 लाख रुपये हे त्यांनी पर्सनल लोन काढून घेतलेत का त्यांच्या कमाईचे आहेत, हे आधी विचारा. आणि ह्याच्यात दुसरी गंमत काय की लोकांना आपल्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात फार रस निर्माण झाला आहे सोशल मीडियामुळे. फोमो लोकांचा या वयात म्हणा किंवा काही कारण त्यांची जी काय असतील ती असतील, पण त्यांचं असं असतं की अरे एवढं जगून करायचंय काय, मी 60च्या पलीकडे मला जगायचंच नाही. बरोबर. शेवटी ते जगतातच, पण विचार हा असतो. आणि अगदी एक उदाहरण साधं यांनी मला वाटतं दिवेकर त्या डायटिशियन आहेत त्यांनी सांगितलं होतं की त्या ऑस्ट्रेलियाला गेल्या तर तिथे त्यांनी विमानतळावर पाहिलं की भारतीय ज्येष्ठ नागरिक सगळे जातात ते असे व्हीलचेअरसाठी रांगा लावून असतात. आणि चायनीज सगळे जे जातात ज्येष्ठ नागरिक ते तुरु 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 स्वतः चालून निघून जातात. म्हणजे आपलं जरी आयुर्मान वाढलेलं असेल तरी आपली तब्येत तेवढी चांगली नाही, आपण 30 वर्ष अक्षरशः तडफडत जगतो शेवटची. बरोबर. मग ते टाळायचं आहे हे डोक्यात ठेवून जर आत्ता मी सगळ्या प्रकारच्या तडजोडी केल्या एका अर्थी, कारण जर मला मजा करायची नाही तर मी मजेचा त्याग करतोय म्हणजे मी तडजोड करतोय, बरोबर. हा जर विचार केला तर मग मी म्हणेन की मी जेव्हा म्हातारा झालेलो असेल, जेव्हा मला सगळ्या प्रकारचे मोह माझे संपलेले असतील, त्यावेळी मी मजा करून काय करू, त्यापेक्षा मी आत्ता मजा करून घेतो, नंतर तडफडायचं आहे तर मी आत्ता तडफडू की नंतर तडफडू हा प्रश्न आहे, तर मी आत्ता मजा मारतो. हा असा जर कोणी वाद घातला तर त्याला मग काय म्हणायचं आहे? ह्या सगळ्या वादावर उत्तर आहेत. त्याच्यात आता कसं आपण केस एक घेऊया की तुला मजा करायची म्हणजे आपण ढोबळमानाने 3 अंग घेऊ. एक म्हणजे खाण्यापिण्याची मजा, दुसरी फिरण्याची किंवा पर्यटन प्रपंच म्हणू, आणि तिसरं म्हणजे तुझ्याकडे असलेली गॅजेट्स. मी जेव्हा विचार केला की कुठे जास्त खर्च होता तेव्हा ह्या 3 गोष्टीवर सगळ्यात जास्त खर्च आहेत. आता महिन्यातून किती वेळा तू हॉटेलिंग केलं पाहिजेस ह्याचा काय थंब रूल नाही, पण तू दर शनिवारी रविवारी कंपल्सरी हॉटेलमधलंच खाल्लं पाहिजे आणि तू बिंज वॉच केली पाहिजे एखादी सिरियल. ही कुठली सिस्टीम आहे? आता शनिवार रविवारसाठी थांबत नाही, तो अजूनच वेगळा. आता हे आपण करू की कॉर्पोरेट लोक आहेत त्यामुळे सोमवार कॉर्पोरेट असल्यामुळे कॉर्पोरेट कल्चर वगैरे असा एक बदनाम शब्द आहे की ते सोमवार ते शुक्रवार तुम्हाला पिळूनच काढतात. त्यामुळे शनिवार रविवार लोक चिल असतात. ही एक. दुसरं म्हणजे ते ट्रेक बिकला जाणारा एक वेगळा पंथ आहे, त्याच्यातली बाजू वेगळी आहे. मग काय शॉपिंग करायचं, दणादण शॉपिंग करत सुटतात. सायकोलॉजी असं सांगते की शॉपिंग केल्याने पण माणसाला छान वाटतं. ही पैशाचंच सायकोलॉजी आहे बेसिकली, की माणसांना छान वाटतं. मस्त माझ्याकडे काय पिशवी भरभरून सामान आलं. सोमवारी सगळ्यात जास्त शॉपिंग होतं कारण सोमवारी लोकांचा मूड खराब असतो. ते मला नाही माहिती. मी एक असेल वाचलेलं होतं असं. आपल्याकडे लोक कधीही शॉपिंग करतात. तू दरवेळेला बघ, आता आपण ऑफ सीझन पॉडकास्ट करतोय, पण तू दसरा, दिवाळी, गणपती वगैरे हे सगळे सण भारतामध्ये येतात. बाकीच्या प्रांतात त्यांचे वेगळे सण. कुठल्या सणाच्या वेळेला मार्केटमध्ये गर्दी नसते?
म्हणजे लोकांकडे पैसा नाही का? तर लोकांकडे खूप असं नाही, लोकांकडे नाही आहे पैसा तरी ते खर्च करतायत, क्रेडिटवर खर्च करतायत किंवा ते कशाला तरी कॉम्प्रोमाइज करून खर्च करतायत. माझ्या माहितीमध्ये अशा फॅमिलीज आहेत की ज्यांच्याकडे मुलांची फी भरण्यासाठी पैसे कर्जावर घ्यायला लागतात, पण त्यांच्याकडे सणावाराला कॉम्प्रोमाइज नाही आहे. तर इथे तुम्ही बोलायला गेलात तर तुम्हाला त्या घराचे दरवाजे बंद होतील. असा फायनान्शियल ॲडवायझर कुणाला नको आहे, असा डॉक्टर कुणाला नको आहे जो सांगेल की तुम्ही हे खाऊ नका. मग आता सारखा आपण लोकांचा खाणं काढतोय असं तू म्हणशील, पण आहे ना, मजा करायची सोय आहे ना. तू बघ ना, आपल्या म्हणजे भारतीय सौर किंवा चांद्र ऋतू जे आपले येतात, प्रत्येक महिन्यात एक सणाची सोय केलेली आहे. आणि सणाला काय करायचं असतं, यू सेलिब्रेट, राईट? हां, आता ते काही जण तिथे असा एक थिअरी असते की त्याचा काय आपल्याशी संबंध आहे, ते कृषी संस्कृती मान्य आहे, पण आता आम्ही आहोत ना भारतात. प्रत्येक महिन्यात आपल्याला मजा करायची संधी भारतीय संस्कृतीने दिलेली आहे. सो यू ॲक्च्युली डू नॉट नीड एक्स्ट्रा ग्लोरिफिकेशन. मग तरी तुम्हाला दर आठवड्यालाच पैसे खर्च करायचेत का? आणि हे नको असतं कुणाला ऐकायला, लोक निघून जातात. कशाला तुम्हाला घरात एका लिमिटनंतर कपडे हवेत? आता ही चर्चा धोकादायक का होते की ह्या सगळ्या अतिखर्चिक लोकांमुळेच अर्थव्यवस्था चालते, हाही एक त्यातला मुद्दा आहे. पण मग आपलं इकॉनॉमिक मॉडेल गणलेलं आहे. नाही, आपलं इकॉनॉमी जगाचंच आहे, हे आपला काही संबंध आपलं नाही. म्हणजे मी हा, जगाचं, या अर्थाने हो. म्हणतोय. कारण एकाचं खर्च हे दुसऱ्याचं उत्पन्न, हे गणित आहे. तर सगळ्यांनी जर का मिनिमलिस्टिक जगायचं ठरवलं तर अर्ध्या लोकांना काही म्हणजे रोजगारच उरणार नाही. म्हणजे तू बघ ना, लॉकडाऊन काळामध्ये लोकांनी कुठले बिझनेस सगळ्यात जास्त सुरू केले? आता माझ्या माहितीत घरी बसून केक वगैरे खायचे प्यायचे खायचे बिझनेस business. सगळ्यात जास्त रेसिपी चॅनलला हिट्स मिळायचे. आम्ही लॉकडाऊन काळामध्ये जे आर्टिकल्स लिहिले पर्सनल फायनान्स, त्याला इतके डेंजर व्ह्यूज होते की लोक का नाही बघत आहेत. नंतर आम्हाला लक्षात आलं की लोकांना नाही इंटरेस्ट आहे याच्यात. पण स्टॉक मार्केट मधलं हे वाढलं, कारण पार्टिसिपेशन वाढलं. ह्याचं कारण रिकाम्या वेळेत बसून काय करणार, इन्फॉर्मेशन मिळाली, घरच्या घरी सोय झाली. सोय हा मोठा मुद्दा आहे. आणि हर्षद मेहताची सिरीज आली आणि स्टॉक मार्केटमध्ये खूप पैसे कमवतात, लोकांना मिळतात, मग मला का नाही मिळत? आणि ऑफकोर्स आता मी 2018 सालपासून इन्व्हेस्टर्स अवेअरनेस प्रोग्राम करतोय. आता मी करतोय तसे शेकडो लोक करतायत. त्यामुळे कुठेतरी एक तो माहोल तयार झालेला आहे की म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. पण मग तुम्ही किती रुपये तुम्ही खर्च करणार? अशी रील आपल्याकडे का गाजतात की ज्याच्यामध्ये लग्नामध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे? अशी रील का नाही? बरं, मग ह्याला दुसरं काउंटर आपल्याकडे कसं आहे, हा थोडा एक सामाजिक गणलेला प्रकार आहे की एक तर हे किंवा डायरेक्ट कोर्टातच जाऊन लग्न करायचं आणि ते पैसे कुठल्या तरी अनाथ आश्रमाला दान करायचे. असंही नाही ना, म्हणजे कुठेतरी मध्ये काहीतरी असू शकतं की नाही? मी कोर्टात जाऊन लग्न केलं, मी दान नाही केलं. हरकत नाही, कारण तू म्हणाला असेल की ठीक आहे, मी म्हणजे बेसिकली ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे? तू कोर्टात जाऊन लग्न केलंस, मग तू लोकांना जेवायला घातलं नाहीस आणि ते 4 पैसे वाचवलेस, नंतर घातलं, रिसेप्शन केलं. मी लॉकडाऊन मध्येच लग्न केलं. तो तुझा एक्सेप्शनल हो इश्यू. हो हो. पण आपण लोकांना दिखाव्यासाठी बोलवतो का? आपण पैसे खर्च करतो ते आपल्याला समाधान मिळावं म्हणून, आपल्याला त्याचा फायदा मिळावा म्हणून, का त्याच्यातून शो ऑफ मिळावा म्हणून? ही पैशाची फिलॉसॉफी लोकांना कळायला वेळ लागेल. आणि ही का वेळ लागेल ह्याचं पण मी कारण सांगतो. कारण आत्ता कुठे बॉस हातात पैसा यायला लागला आहे आणि तुम्ही आम्हाला सांगताय खर्च नाही करायचा. हा विचार करा ना. एका पिढीकडे पैसाच नव्हता आणि आता आमच्या हातात पैसा दिसायला लागलाय आणि तुम्ही म्हणताय की पैसे नाही खर्च करायचे. कोण तू? माझे पैसे. जेव्हा ह्या पिढीतल्या 25-30% लोकांना दणके बसतील की ज्यांना त्यांच्या 50शीत आल्यानंतर कळेल, तेव्हा त्यांची 20शीतली मुलं सावध होतील. हे माझं परसेप्शन आहे. मला असं माहीत नाही काय होईल नाही ते. पण कधी माणूस शहाणा होतो? आपल्याकडे म्हणे ना, पुढच्या स्टेज मागचा शहाणा. तर ते त्या म्हणीत काय सांगायचं आहे ते हेच आहे ना
पर्सनल लोन घेऊन लोक लग्न करतात, किंवा फिरायला जातात. आता आपल्याकडे सगळ्यात जास्त पैसा हा फंक्शन्सवरच खर्च होतो. एज्युकेशनल लोन घेऊन मुलाला शिकायला पाठवलंय खूप कमी. EMI वर लॅपटॉप घेतलाय, EMI वर फोन घेतला जातो. त्या फोनच्या ऐवजी तुला टॅब घेऊन देतो, टॅब वापरायला शिक, चांगले व्हिडिओज बघ, पुस्तकं आणून देतो. पैसा कसा खर्च करायचा ना हे पण कुणीतरी शिकवायला लागतं. आणि पुन्हा एकदा ते अनुभवातून, आजूबाजूच्या लोकांना फॉलो करून. तुम्ही कुणाला फॉलो करताना ह्याच्यावर तुम्ही कसे होता हे बरंच अवलंबून आहे. मी याचा अनुभव घेतलेला आहे. पैसे खर्च करणं ही एक शैली आहे. छान पद्धतीने आयुष्य जगता आलं पाहिजे. तू मगाशी त्या ऑस्ट्रेलियातल्या त्या रुजुता दिवेकरचा अनुभव जो सांगितलास की भारतीय ज्येष्ठ नागरिकांनी हे व्यायाम शून्य, वाटेल तसं खायच्या सवयी, आणि आम्हाला कुठे काय होतं यातून निर्माण झालेला आत्मविश्वास, ह्याच्यामुळे ते म्हातारपण निरामय आयुष्याचं जात नाही. बरं, ह्या सगळ्यांमध्ये सगळेच जण हे ह्याच 3 प्रकारचे नसतात. माझा जॉबच असा होता की मला वेळच नाही मिळायचा. त्याला आपण प्रोफेशनल हॅझार्ड म्हणतो. ते आता यायला लागलेत. 40शीतल्या लोकांना ब्लड प्रेशरच्या आणि शुगरच्या गोळ्या सुरू झाल्यात. मग तू काय त्यांना सांगायला जाणार? तू सकाळी 1 तास व्यायाम करतो म्हणतो माझं 5चं लॉग इन आहे सकाळचं, काय करशील? सोडून द्यायच्या नोकऱ्या लोकांनी, अपरिहार्य आहे. म्हणजे इथे तुला ऑप्शन नाही हे तुला ॲक्सेप्ट करून पुढे गेलं पाहिजे. मग ती लोक काय करू शकतात? तर ॲटलिस्ट जो वेळ आहे त्या वेळेत पुरेशी झोप घेणं, जो पैसा येईल तो साठवून ठेवणं, टर्म इन्शुरन्स विकत घेणं. कितीतरी लोक जोपर्यंत होम लोन घेत नाहीत तोपर्यंत टर्म इन्शुरन्स घेत नाहीत. हेल्थ इन्शुरन्स वगैरे तर लोकांना खर्चच वाटतो. मला कुठे काय होतंय, कुणालाच काही न हो हीच आमची इच्छा आहे. पण इन्शुरन्स हा खर्च आहे. इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही आहे. मी एखादी पॉलिसी घेतली आणि 20 वर्षांनंतर मला डबल मिळतील याच्यासाठी इन्शुरन्स नसतो घ्यायचा. ही मानसिकता लोकांमध्ये यायला वेळ लागेल. पैसा येणे, कमावणे ही एक प्रक्रिया, तो योग्य पद्धतीने डिप्लॉय करणे ही दुसरी प्रक्रिया. सो हा तो एक, म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या मुलीने एखाद्या गुरुजींकडे शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली की ते पूर्वी गुरुजी म्हणायचे मी सांगेपर्यंत लाईव्ह परफॉर्मन्स करायचा नाही, मला कळतं तुला काय येतं. तर तो एक एक स्वर मुरवून घ्यावा लागतो. तशी ती एक छान लांबवर चालणारी प्रोसेस आहे. आणि प्रत्येक फॅमिलीची वेगळी आणि प्रत्येक फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबर्सची वेगळी आहे. त्यामुळे ह्याचं जनरलायझेशन आपण नको करूया. ते इन्शुरन्सबद्दल तुम्ही आता म्हणालात ना की लोक घेत नाहीत इन्शुरन्स. तर मला एक प्रश्न होता की माझ्या ओळखीतले काही लोक आहेत, म्हणजे एक फॅमिली आहे, तर त्या दोघांनी तरुणपणी इन्शुरन्स घेतला होता, हेल्थ इन्शुरन्स, गुंतवणूक केली पॉलिसीमध्ये, आणि त्यांनी आतापर्यंत तो वापरला नाही. म्हणजे त्यांनी क्लेम नाही केले काही अमाऊंट त्याच्यावरती, आजारी नाही पडले. पण आता काय झालं की ते रिटायर झाले आणि त्याची प्रीमियम म्हणजे जो अमाऊंट आहे ती खूप जास्त आहे, तर त्यांना आता तो परवडत नाही. तर अशा परिस्थितीत काय करावं त्या लोकांनी, की आता जसं आम्ही तरुण आहोत तर आम्ही काय करावं? आम्ही त्यांचं उदाहरण पाहिलं. त्यांचे उदाहरण पाहिलं. त्याच्यात 2 मुद्दे आहेत. की पहिलं म्हणजे तुम्ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये जो इन्शुरन्स घेताय तो इन्शुरन्सचा मिनिमम सम ॲश्युअर्डचा असतो. तुम्हाला 50 लाखाची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आत्ता घ्यायची गरज नाही. सो बेसिक इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स हा 30शीपासून सुरू करून जसजसं वय वाढेल तसतसं त्याचं कव्हर वाढत गेलं पाहिजे. आणि हेल्थ इन्शुरन्सचा हफ्ता भरण्यासाठी तुम्हाला दरवर्षी एवढे पैसे बाजूला काढायचे आहेत, तेवढे पैसे तुम्हाला मिळतील असा तुमचा एक इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन पाहिजे. लिटिल डिफिकल्ट की मी 60 नंतर माझं इन्कम बंद झालं, पण मला दरवर्षी जे इन्व्हेस्टमेंट म्हणून पैसे येत आहेत माझे रिटर्न्स, त्याच्यातूनच मी इन्शुरन्सचा हफ्ता भरतोय. सो इन्शुरन्स इज इनएव्हिटेबल. कुणी इन्शुरन्स न घ्यावा, म्हणजे काही लोकांना आम्ही सांगतो की तुम्ही नाही इन्शुरन्स घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही गडगंज श्रीमंत आहात. बाकी सगळे जवळजवळ सगळ्यांनी घ्यावं. जवळजवळ सगळ्यांनी घ्यावा. तुम्ही गडगंज श्रीमंत आहात. 1-2 कोटी रुपये तुमच्याकडे असेच आहेत घरच्यांकडे, तर तुमच्याकडे लगेच तुम्ही नाही इन्शुरन्स घेतलात म्हणून काय तुमचं अडत नाही. पण गंमत असते, ज्यांच्याकडे खूप पैसे असतात ते लोक आवर्जून इन्शुरन्स घेतात. ज्यांच्याकडे फार बेगमी नसते असेच लोक घेताना मागे पडतात.
आणि मला काय कंपनीचा इन्शुरन्स आहे, मला काय करायचं आहे इन्शुरन्स? तुम्ही गव्हर्नमेंट कंपनीत आहात का? नाही. स्विच करता तुम्ही पटापट. इकडून एक ऑपॉर्च्युनिटी आली, स्विच केलं, तिकडून स्विच केलं. त्या स्विचच्या मधल्या 2 महिन्यात तुम्हाला काही झालं तर तुमच्या पॉलिसीत कव्हरेज आहे का त्याचं? ही पॉलिसी वाचली आहे का कधी जी येते ती? इथूनच आपण लोकांची शाळा घ्यायला सुरुवात करू शकतो. तिथे परत तेच होतं ना, इथे सही कर, इथे सही हां, कर. नाही एचआरने सांगितलंय. अरे एचआरने काय सांगितलंय? एचआरच उद्या नोकरी बदलून दुसऱ्या कंपनीत जाईल तर तू काय करणार? हां, एचआरने सांगितले 10 लाखापर्यंत कव्हर आहे. म्हणजे काय, फॅमिली कव्हर्ड आहे का? परत हे मी मुद्दाम का सांगतोय, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जी लोक तुम्ही काम करताय, तुमचे इन्शुरन्स प्लॅन्स हे बऱ्याच अंशी तुमच्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये तुमच्या लेवलवर ठरवले जातात की तुम्ही किती सिनियर आहात, तुम्ही किती ज्युनियर आहात. तुमची सिनियरिटी जशी वाढते तसे तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सचे बेनिफिट्स वाढतात. त्यामुळे तुमचा प्लॅन हा तुमच्या आईवडिलांना कव्हर करतो का? कुठले कुठले आजार कव्हर होतात, हॉस्पिटलायझेशन काय लेवलपर्यंतचं कव्हर होतं, ह्या सगळ्या कंडिशन तुमच्या एचआरला नक्की विचारून घ्या. आणि जर तो तुम्हाला फुलफिलिंग वाटत नसेल तर नक्कीच एक ॲडिशनल हेल्थ इन्शुरन्स तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही नक्की विकत घ्यायला हवा. आता जेनझीसाठी एक प्रश्न जाता जाता, की जेनझी पिढीच्या नशिबात असं आहे की त्यांना जेव्हा शिकायचं होतं, कॉलेजमध्ये सगळे अनुभव घ्यायचे होते, एक्सपोजर हवं होतं, तेव्हा त्यांना घरी बसावं लागलं, लॉकडाऊन आलं. नंतर मग नोकरीला जायचं होतं तर AI आला आणि म्हणजे ChatGPT आणि बाकी सगळे AI मॉडेल्स आले आणि त्याच्यामुळे नोकऱ्या जायला लागल्या. आता क्लॉड आले. बरं, थोडेफार पैसे आले, नोकरी मिळाली आणि फिरायला जायचं म्हटलं तर सगळीकडे आता युद्ध चालू आहे. त्यामुळे सगळीकडनंच त्यांची कोंडी होती. बरोबर. आणि अशात जे प्रत्येक पिढीला सहन करावं लागतं की ही पुढची पिढी काही कामाची नाही, तेही त्यांना सगळं ऐकून घ्यावं लागतं की बेफिकीर आहे, त्यांना पैशाची किंमत नाही, लाडावलेले आहेत, स्वतःला शहाणे समजतात वगैरे वगैरे वगैरे. तर मग त्यांच्याकडे मार्ग काय, कुठून त्यांना आउटलेट काय, करायचं काय त्यांनी, आणि स्वतःचं आयुष्य उभं कसं करायचं? जेनझी लोकांना नावं ठेवणाऱ्या लोकांनी हे जरा लक्षात ठेवावं की ते ज्या पद्धतीने ग्रूम होऊन मोठे झालेत ना, ते त्या नावं ठेवणाऱ्या लोकांमुळेच झालेले आहेत. त्याच्यामुळे जेनझी लोकांनी काही त्यांच्या पालकांना सांगितलं नव्हतं की आम्हाला असं वागवा किंवा आम्हाला असं वाढवा. त्याच्यामुळे जेनझी लोक जसे झालेत ना, त्याला त्यांची पेरेंटिंग पण रिस्पॉन्सिबल आहे आणि सोशल कंडिशन पण जबाबदार आहे. आता जेनझी लोकांपुढे ॲडव्हान्टेज काय आहे, तर जेनझी लोकांना एखादी गोष्ट शोधणे याच्यासाठीचे कष्ट हे ऑलमोस्ट नाही आहेत. म्हणजे मला पैसा कमवायचा का, कसा कमवू, तुम्ही AIला विचारू शकता, तो सांगतो तुम्हाला कसे पैसे कमवायचे. त्यामुळे शोध घेणं हा त्यांचा प्रश्न नाही आहे. त्यांचा आलेले पैसे जपून कसे ठेवणं ह्याची मनोवृत्ती तयार करणं हा प्रश्न आहे. आणि आत्ताची जी जेनझी पिढी आहे ती सगळी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींमध्ये थोडी लेट आहे. म्हणजे त्यांची शिक्षणं उशिराने संपतात. 2 प्रकार आहेत ह्याच्यात. ऑर्थोडॉक्स स्कूलिंग आणि कॉलेजिंगमध्ये जे इंटरेस्टेड नाही आहेत ते कोर्सेस करून त्यांचं करिअर बिल्ड करायला बघतात. म्हणजे असेही लोक आहेत की मला अशा कुठल्या म्हणजे पठडीतल्या कॉलेजेसमध्ये जाऊन डिग्री घ्यायची नाही आहे, मी माझे स्किल्स ॲक्वायर करीन, कौशल्य आधारित उद्योग. त्यामुळे त्यांच्याकडे खूप कमी वयात पैसे येतात किंवा त्यांच्याकडे खूप वेगाने पैसे येतात. ते त्या लाटेवर स्वार झालेले असतात. उदाहरणच देतो, कंटेंट क्रिएटर होणं हा ह्या पिढीचा एक छंद आहे आणि त्यांना असं वाटतं कंटेंट क्रिएशन करण्याचे खूप पैसे मिळतात. ते आत्ता मिळत आहेत, पण हे इकॉनॉमिक्स आहे. कुठल्याही बिझनेसच्या सुरुवातीच्या काळामध्ये मिळणारे रिटर्न्स खूप फॅब्युलस असतात. जेव्हा तिथे सॅच्युरेशन येतं तेव्हा ते रिटर्न्स पडतात. त्यामुळे त्या जेनझी लोकांचा हा प्रश्न असणार आहे की मला जे मिळतंय ते खूप वेगाने मिळतंय हे समजून घेऊन त्यातला चंक ऑफ पैसा हा माझ्या रिटायरमेंटसाठी, रिटायरमेंट शब्द वापरतो याचं कारण आपण अल्टिमेटली रिटायर होण्यासाठी सगळं करतो. म्हणजे हा ठरवून केलं काय नाही केलं काय. अल्टिमेटली व्हॉट वी डू इज फॉर सर्वायवल आफ्टर रिटायरमेंट.
नाही तर पैसे साठवलेच नसते ना कुणी. कधीतरी मला लागतील की रे पैसे, ते कधीतरी म्हणजे कधी, जेव्हा मी काम करू शकत नाही आणि घरी बसणार आहे तेव्हा, मग ते पैसे त्यांनी बाजूला ठेवले. आणि अजून एक डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आता, की एखादं तंत्रज्ञान येतं आणि ते दुसऱ्या तंत्रज्ञानाला आहे त्याला सगळ्याला त्याचा विनाश करून ते पुढे जातं. मग तेव्हा ह्यांनी काय करायचं? आणि अजून महत्त्वाचं, गोष्टी जेवढ्या डायनॅमिक होतात ना तेवढा मेंटल स्ट्रेस वाढतो. या पिढीसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल इतके लोक सायकोलॉजिस्ट आणि सायकोलॉजी शिकत आहेत की ट्रीटमेंट घेणाऱ्यांपेक्षा देणारे वाढतील काही वर्षांनी, अशी मला कधी कधी भीती वाटते. कारण जो उठतो तो सायकोलॉजीच शिकतोय. तर हे अचानक का, म्हणजे ह्याचंही मार्केट वाढायला लागलं. मार्केट फोर्सेस आहेत शेवटी. हे असं का होतं आहे? ह्याचं सोपं कारण असं आहे की लोकांना गरज आहे त्याची. काउन्सिलिंग अमुक तमुक परदेशात हे खूप हाय स्केलवर चालू आहे, आपल्याकडे अजून यायला लागले. त्याच्यामुळे जेनझी लोकांनी ह्याचा विचार करायची गरज आहे की बॉस आपल्याला खूप वर्ष तोच व्यवसाय करून पैसे मिळतील का आपला धंदा अचानक म्हणजे ऑब्सोल्यूट होणार आहे. होताच नव्हतं एकदम. हां, म्हणजे मी हा व्यवसाय करतोय आणि एकदम मस्त चाललंय, अचानक कोणतरी सॉफ्टवेअर घेऊन येईल आणि तुमचा सगळा बिझनेसच बंद पडेल. म्हणजे पूर्वी असे अनेक उदाहरण आहेत. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजून काय काय गमती जमती करेल हे सांगताच येत नाही. म्हणजे पूर्वी मला आठवतं, एखाद्या विषयावर जर अभ्यास करायचा असेल तर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये जा, रेफरन्स सेक्शनमध्ये जा. मग रेफरन्स सेक्शनमध्ये जाऊन कुठलं पुस्तक वाचायचं आहे हे विचारण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना फोन करा की मला ह्या विषयावर थोडी माहिती हवी आहे, तर मी कुठली पुस्तकं वाचू. आता मला एका मुलानीच, म्हणजे माझ्या स्टुडंटनीच मला एक काय तो दिवा घासल्यानंतर जसा जिनी येतो तसा एक ॲप आहे की सर तुम्हाला एखादा रिपोर्ट असेल तर खूप पेजेसचा आहे ना, एवढा सगळं वाचू नका, तो त्या ॲपमध्ये टाकायचा, पेड आहे. ते तुम्हाला त्याचे समरी काढून देतं, त्याचे बुलेट पॉईंट्स बनवतं, गरज असेल आणि त्याच्या लेवलला झेपणार असेल तर त्याची PPT पण बनवून देतं. मला लक्षात आलं की हे सगळं करणारा एक माणूस होता. डिझाईन बनवणं, ह्याच्या डिझायनरचं डोकं हे AI खात नाही, पण त्याच्या एक्झिक्युशनमध्ये 5च्या जागी 2 लोक लागतात. जेनझी लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही इररिप्लेसेबल आहात का तुम्ही रिप्लेसेबल आहात. रिप्लेसेबल असाल तर तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट चोख पाहिजे. आणि दुसरं, मला काहीच, आय डू नॉट बिलॉंग टू द जनरेशन ऑफ डिप्राइव्ड वन, वंचित. सगळंच म्हणजे सगळेच रस्ते खुले होते, तर अचानक मला हे काहीच नाही, हा नकार ऐकून घेण्याची सवय नाही. आणि नकार ऐकून घेण्याची सवय नसेल तर तुम्ही स्वतःला फायनान्शियल डिसिप्लिन लावूच शकत नाही. सुरुवात केली तिथूनच येतो आता की माझ्याकडे UPI आहे म्हणून मी पैसे खर्च करायचेत का? नको, मला हे आत्ता पैसे खर्च करायचे नाही आहेत. माझ्या मित्राच्या घरी एक फंक्शन आहे आणि त्याच्यासाठी मी शॉपिंगला त्याला कंपनी द्यायला गेलेलो असताना मला 2 शर्ट्स नाही विकत घ्यायचे आहेत. हा जो नाही आहे तो मोठा लफडा आहे, तो ठाम असायला हवा. आणि हे जेनझी लोकांना कळणं खूप कठीण आहे. त्याच्यात दुसरा एक मला मुद्दा वाटतो की जो होऊ शकतो, की जेनझी लोक पटकन ॲक्सेप्ट करतात नवी स्थिती, हो. नवीन वास्तव. हां, ठीक असं आहे का, ओके चल आहे, लेट्स डील विथ दॅट. तर ते त्यांनी फायनान्सच्या बाबतीतही ॲक्सेप्ट करावं. जुन्या लोकांना हे, अहो तुम्ही सांगितलेत म्हणून आम्ही म्युच्युअल फंडात SIP सुरू केले, फक्त 12% रिटर्न आहेत, असे फोन येतात आम्हाला. आता म्हणजे जणू काय मला असं ते मला एक फील येतो, कभी कभी लगता है आपणच भगवान आहे. मग मी एकाला सांगितलं की अहो मी स्टॉक मार्केट नाही ना चालवत, नाही तर म्हटलं तुम्हाला आयुष्यभर असे छान रिटर्न्स दिले असते. मी म्हटलं तुम्हाला जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही केल्यात तेव्हा तुम्हाला ते म्युच्युअल फंडच्या ॲडमध्ये एक असं विद्युत वेगाने राहणारं वाक्य असतं शेवटी, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्हटलं ही मार्केट रिस्क ती आहे जी तुम्हाला दिसते, किंवा काय आहे, कशी परिस्थिती आली.
आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये नोकऱ्या करायचो तेव्हा पोस्टात अमुक टक्के रिटर्न होता. आता काय मिळतं तिकडे? हे जर जेनझीच्या बाबतीत असेल, ठीक आहे, आधी किती टक्के मिळायचे? 12%. आता किती मिळतात? 9 ना. 3% कुठून काढायचे त्याचा विचार करू. आने दो. मुळात ती जी बेफिकीर वृत्ती आहे ना, ती कधी कधी थोडी फायदेशीर पण पडते. कॉन्झर्वेटिव्ह असणं थोडं धोकादायक असतं, पण तुम्ही अति कॉन्झर्वेटिव्ह असलात की तुम्ही मग पुढेच जाऊ शकत नाही. मला हे असंच हवं. फ्लेक्झिबिलिटी लागते थोडी, आणि ती जेनझी लोकांकडे जास्त आहे, कारण ते सतत फ्लेक्झिबल मोडमध्ये, तू जसं म्हणालास तसं सतत काय ना काहीतरी बदल सतत बदलतंय ना. त्यांच्या अंगावरच हां. सतत बदल पडतो आणि ते एक्सपेरिमेंटच्या लेवलला होत आहेत, त्यांच्यावरच एक्सपेरिमेंट होत आहेत. एक आता तुम्ही जेनझीच्या अनुषंगाने म्हणालात, पण खरं तर ते सगळ्यांनाच लागू होतं. म्हणून मी आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की उद्या कुठलंही नवीन तंत्रज्ञान आलं आणि तुम्ही रिप्लेस झालात, तुमची नोकरी गेली, तर आजच्या काळात माणसाने किती काळासाठीची तयारी असावी इतपत त्याच्याकडे कॉर्पस, बचत, साठवलेला पैसा असावा? 6 महिने, वर्ष, 1 वर्ष. 1 वर्ष. पूर्वी आम्ही हे 6 महिने सांगायचो, हां. पण करोनानंतर मी ह्याला 1 वर्षाचं कॅप लावायला सुरुवात केली. कारण 1 वर्ष आपण लॉकडाऊनमध्ये होतो, बरोबर. तेव्हापासून माझाही थोडा दृष्टिकोन बदलला. नाही तर पूर्वी मी लोकांना सांगायचो की तुम्हाला 6 महिन्याचे जे खर्चाचे पैसे लागतात ते तुमच्या एका अकाउंटमध्ये सेफमध्ये असू देत. आता ते मी 1 वर्षाचं सांगतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही रिप्लेसेबल आहात की नाही हे एका रात्रीत होत नाही. तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टींवरून संकेत मिळत असतात. त्याच्यामुळे अर्थशास्त्र जे मी मगाशी उल्लेख केला शुम्पीटरचा, त्याने एक कॉन्सेप्ट मांडली होती की नवता किंवा सर्जनशीलता, नवीन जोपर्यंत तुमचं काही होत नाही तोपर्यंत तुमची इकॉनॉमी, तुमचा देश, तुमची सिस्टीम ही एका लेवलनंतर ग्रो व्हायचं बंद होते. सो तुम्ही तुमच्यामध्ये सतत नाविन्याचा ध्यास घेतला पाहिजे. तुमचे स्किल्स वाढत आहेत का? कारण आता यापुढच्या काळात पद्धत अशी असणार आहे की पठडीतले आणि चाकोरीबद्ध जॉब्सच उरणार नाहीत, कारण ते बरंचसं काम तंत्रज्ञान करून टाकेल. मग तुमची तिथे गरज आहे, कारण तुम्ही मेंदू आणि हात एकदम वापरता. मग तुम्ही स्वतःला अपग्रेड करताय का? नाही, ते असं म्हणतात ना, 10वी, थोडं विनोदी होईल, पण 10वीच्या परीक्षेला बसलेल्या मुलाला सांगतात हे आता शेवटचं वर्ष तुझं बोर्डाचं, मग काय मजाच करायची. मग 12वीत हेच सांगतात की आता काय 12वी नंतर काही प्रॉब्लेमच नाही, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा काही सुरू होईल. मग ग्रॅज्युएशन नंतर तुला सांगतं की आता तुला लग्न होईपर्यंत फक्त जरा नीट लक्ष द्यायला लागेल ना, तुला स्टेबल व्हायला लागेल. मग ती स्टेबिलिटी येते, मग त्याच्यावर जबाबदार आहे, आणि असा तो आयुष्यभर माणूस जबाबदारीच पेलतोय. तर हा मुद्दा आहे ना. त्याच्यामुळे आपण पैशाच्या फिलॉसॉफीनी जर जायचं म्हटलं तर अपग्रेड अँड अपस्केल हे 2 शब्द कधी विसरायचे नाहीत. सो ह्या आजच्या पहिल्या आपल्या सत्राचा टेकअवे आहे, अपग्रेड अँड अपस्केल. तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहा आणि तुम्ही स्वतःला अपस्केल करत राहा. तुमचा दर्जाही वाढला पाहिजे आणि तुमची कौशल्यही वाढली पाहिजेत. आणि हेच ज्याला कळलं ते यशस्वी बिझनेसमन, काय टायकून्स वगैरे सगळे होतात. मी सुरुवातीला जे वाक्य म्हटलं ते सिम्प्लिफाय करून सांगतो की मोठी लोकं ही मोठी कामं नाही करत, ते इतरांना न जमलेली छोटी कामं ही सिस्टमॅटिकली करतात, म्हणून ती मोठी वाटतात. सो अशी छोटी छोटी कामं करायला सुरुवात करू. एक दगड जोडूनच सेतूबंधन झालं होतं. आपल्या फिलॉसॉफीमध्ये आणि आपल्या सॉफ्ट पॉवरमध्ये इतकी उदाहरणं आहेत की त्याच्यातून आपण बरंच काही शिकू शकतो. तो खारीचा वाटा म्हणतो ना, तो घरातल्या एका छोट्या शाळेतल्या मुलाने ठरवलं की मी माझ्या पिगी बँकमध्ये थोडे पैसे साठवीन आणि त्याच्यातून मी पुढच्या वर्षीची पुस्तकं विकत घेईन, की तो खारीचा वाटा झाला ना आईवडिलांसाठी. खारीचा वाटा म्हणजे तो
रामायणातलाच असायला पाहिजे असं जरुरी नाही आहे. एक छोटासा दगड आहे, त्या छोट्याशा दगडावर श्रीराम लिहून तो पाण्यात टाकला की तो तरंगतो. ह्याच्याबद्दल हास्यविनोद होऊ शकतील किंवा हे काय, हे शक्य आहे का वगैरे, पण तो श्रीराम लिहिणं हा जो मुद्दा आहे ना, तो डेडिकेशनचा मुद्दा आहे. की मी त्या दगडावर काहीतरी लिहितोय, याचा अर्थ मी तिथे माझा ठाम डिसिजन घेतला आहे की मला हे करायचंच आहे, म्हणून तो दगडावर लिहायचा प्रकार आहे. एनग्रेव्ह होतं ना, ते कोरलं जातं. सो असा आपापला दगड निवडून त्याच्यावर आपापलं ध्येय कोरावं आणि तो कुठल्या तरी एका घरातल्या कोपऱ्यात ठेवला की मग आपल्याला आपलं लक्ष वगैरे काय जे असतं ते कळतं. आणि मग काय फॅन्सी टर्म असतातच ना, गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे, तर हेच सगळं आहे, बाकी काही नाही आहे दुसरं. सो जिथून सुरुवात केली तिकडेच आपण आलो आहे. इकॉनॉमिक्स इज ऑल अबाउट मॅनेजिंग मनी. जय श्रीराम. जय श्रीराम. कौस्तुभ सर, तुम्ही आज आलात आणि एवढी माहिती आम्हाला दिलीत आणि आमचे अनेक अर्थाने आणि अर्थातच प्रेक्षकांचे सुद्धा अनेक अर्थाने अनेक अनेक प्रकारची दृष्टी तुम्ही त्यांना दिलेली आहेत आणि आम्हाला सुद्धा. आणि तुम्ही, आम्हाला खात्री आहे तुम्ही असेच पुन्हा पुन्हा आमच्याकडे येत राहाल आणि नवीन नक्की, गोष्टी नक्की. आम्हाला शिकवत राहाल. तुम्ही आलात याबद्दल आम्ही धन्यवाद. दोघंही तुमचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद.